आपण घेतल्यानंतर महत्वाचा विषय येतो तो म्हणजे आपल्या व्यवसायाची नवीन महिन्याची सुरुवात. त्यालाच काय म्हणतो आपण? आपके व्यवसायाची प्रभावी सुरुवात आणि ओपनिंग. द इफेक्टिव्ह स्टार्टअप अँड ओपनिंग ऑफ युअर बिझनेस मंथ. मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो आणि प्रोग्रामची सुरुवात करूया. प्रश्न व्यवस्थित काळजीपूर्वक ऐका. की समजा एखाद्या व्यक्तीचं शॉप आहे, कोणतंही दुकान आहे, मे बी त्यांनी 3 लाख, 4 लाख, 5 लाख, 15 लाख इन्व्हेस्टमेंट केलेले. कल्पना द्या आणि व्यवस्थित विचार करा या गोष्टीवरती आणि मला नक्की सांगा. हा व्यवसाय सुरू करताना त्यांनी 5 लाख, 7 लाख, 10 लाख रुपये इन्व्हेस्ट केल्यानंतर तो शटर जे ओपनिंग करतो, ज्याला काय म्हणतो आपण व्यवसायाची सुरुवात करतो, तो महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात करतो का पहिल्या दिवशी करतो सांगा बरं. तुमचं स्वतःचं एक 5 लाखाचं इन्व्हेस्टमेंट केलेलं दुकान आहे. त्या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे की मी आता या महिन्यामध्ये मेहनत घेतली तर मला महिन्याचा बोनस किंवा मला सेल्स झाल्यानंतर जो पैसा जनरेट होतो त्याला काय म्हणतो आपण सेल्स व्हॅल्यूम. तर तुम्ही दुकानाची जी ओपनिंग आहे, म्हणजे तुमचं दुकान ओपन करायला शेवटच्या आठवड्यात येणार का पहिल्या दिवशी येणार? किती लोकांना फर्स्ट डे वाटतं? त्यांनी फर्स्ट डे आल्या. लवकर लिहायचं, फास्ट लिहायचंय. फर्स्ट डे इथं लक्षात येतं आपल्या, बरोबर ना? म्हणजे सकाळी 9 वाजतील, 10 वाजतील, आपण सकाळ सकाळी उठून पहिलं आपण शॉप ओपन करतो, म्हणजे आपलं स्वतःचं दुकानाची व्यवसायाची सुरुवात करतो. मग या डायरेक्ट सेलिंग बिझनेस मध्येच का असं आपण बरीचशी लोक राहतो की 1 तारीख निघून गेली, 2 तारीख निघून गेली, 5 तारीख निघून गेली, अक्षरशः अख्खा आठवडा निघून गेला, 15 दिवस निघून गेले, 25 तारीख जरी जवळ आली तरी सुद्धा पर्सनल पीव्ही बरेचसे लोक करत नाहीत. मला सांगा, याच्यामुळं फायदा होईल की नुकसान होईल? म्हणून एक प्रश्न निर्माण होतो, आयुष्यामध्ये आपल्या व्यवसायाची क्लोजिंग करणं चांगलं आहे का ओपनिंग करणं चांगलं आहे? हा प्रश्न काळजीपूर्वक ऐका. तुम्हाला तुमच्या बिझनेस व्यवसायाची सुरुवात क्लोजिंग करणं चांगलं आहे की ओपनिंग करणं चांगलं आहे? क्लोजिंग मध्ये जास्त मेहनत घेतली पाहिजे की ओपनिंग मध्ये जास्त बिझनेस मध्ये मेहनत घेतली पाहिजे? लवकर सांगा, लवकर लवकर, मग आपण पुढे जाऊया. क्लोजिंगचा अर्थ होतो क्लोज, म्हणजे सेल्स क्लोज होऊन संपून जातो तिथे. ओपनिंगचा अर्थ होतो सुरुवात. खरी मेहनत, खरा एफोर्ट आपल्याला ओपनिंग साठी घेतला पाहिजे आणि याला म्हणतात सिस्टम फॉर सक्सेस. आपल्या यशस्वी व्यवसायाची प्रभावी सुरुवात ही ओपनिंगच्या दिवशी म्हणजेच पहिल्या दिवशीच झाली पाहिजे. याला आपण सगळेजण सहमत आहात का? येस. लवकर सांगा, लवकर सांगा, लवकर सांगा. हे सगळं मी स्किप करतोय कारण प्रोग्राम पुढे घेऊन गेलेला आहे. येस. आपण सर्वजण एका उद्देशाने डीएक्सन सोबत आहोत आणि डीएक्सन मध्ये आपला उद्देश हाच आहे की चांगलं आरोग्य, भरपूर प्रमाणामध्ये पैसा आणि आपल्या आयुष्यामध्ये फ्रीडम. आयुष्यामध्ये काय हवंय आपल्याला? फ्रीडम. प्रत्येक व्यक्तीचा एक उद्देश ठरलेला आहे मित्रांनो. येस आर नो? तुमच्या माझ्यापैकी प्रत्येक व्यक्तीने आज जॉईन केले डीएक्सएनला. बरीच लोक आज या मीटिंग मध्ये जॉईन आहेत. तुमच्यापैकी किती जणांना पुढील 6 महिन्यामध्ये खरोखर महिना 50,000 इन्कम तुमच्या अकाउंट मध्ये आलेला आवडेल बघायला? प्रति महिना 50,000 इन्कम आलेच पाहिजेत सर. पुढच्या 6 महिन्यात, वर्षभराच्या आतमध्ये किती लोकांना आवडेल सांगा बरं? येस. किती जणांना पुढील 12 महिन्यामध्ये 1 लाख रुपये इन्कम स्टेटमेंट, बोनस स्टेटमेंट करायचे आहेत? किती लोक त्यांचं उत्पन्न खरोखर तिप्पट करायचं आहे, 3 पटीने वाढवायचं आहे? येस येस येस. आणि या पाठीमाग कोणताही चमत्कार नसतो मित्रांनो. या पाठीमाग असते एक प्लॅनिंग, प्रॉपर प्लॅनिंग, प्रॉपर आयडियाज. जेव्हा आपण काम करतो त्यावेळी खऱ्या अर्थाने इन्कमची सुरुवात होते. आणि बरीचशी लोक काय करतात, इन्कम फोकस राहत नाहीत म्हणून इन्कम वाढत नाही. मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार आता पुन्हा एकदा. इन्कम वाढवण्यासाठी सर्वात महत्वाचा फॅक्टर कोणता डीएक्सएन व्यवसायातला? लवकर लिहायचा आहे. सर होम मीटिंग. हा सर प्रोडक्टचं नॉलेज. हा खूप छान आहे सर, ट्रेनिंग घेणं फार महत्वाचं आहे. लवकर सांगा, लवकर सांगा. कॉन्फिडन्स. काय तुम्हाला वाटतं? कन्सिस्टन्सी. मीच सांगतोय का तुम्ही सांगणार? लवकर सांगा. कोणता फॅक्टर फार महत्वाचा आहे? प्लीज 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 प्लीज. व्हेरी गुड, व्हेरी गुड. लवकर लिहायचं आहे. हे सगळं सेकंडरी आहे. मिनल मॅडमने तुरंत उत्तर लिहिलेलं आहे. पीव्ही. सगळ्यांनी लिहा पीव्ही. सर प्रोडक्टचं नॉलेज, प्रोडक्टचं ट्रेनिंग, अपॉर्च्युनिटीचं नॉलेज, अपॉर्च्युनिटीचं ट्रेनिंग, लिडरशिपचं नॉलेज, लिडरशिपचं ट्रेनिंग, ह्या सर्व गोष्टी सेकंडरी थिंक आहेत. सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे पीव्ही. सगळ्यांनी लिहा. तुमचा पैसा जनरेट कुठून होतो, तुम्हाला इन्कम कुठून येतो? तो फक्त आणि फक्त एका फॅक्टर मधून येतो, पीव्ही बिल्स. ज्यावेळी मी चहा, आता मी तुमच्या समोर बघा, ही ब्रँडी नाहीये बरं का. काही लोकांना ब्रँडी वाटत, कलर पण छान दिसतो ना, पण हा कलर आहे तो आपला डीएक्सएन लेमनजी रोझेल मिक्स केलेला ज्यूस. मस्तपैकी आरती मॅडम याच्यामध्ये आईस क्यूब टाकले. थंडी, उन्हाळा कडक आहे त्याच्यामुळं मस्तपैकी आईस क्यूब टाकलेत आणि छान पैकी मला लेमनजी रोझेलचा ज्यूस बनवून दिलाय. दिस कॉल इम्युनिटी एनर्जी ड्रिंक.
हे आपण पित असताना आपल्याला काय मिळतात? पीव्ही, पॉइंट व्हॅल्यू. म्हणजे या व्यवसायामध्ये लोक महिन्याची इन्कम 25 लाख सुद्धा घेऊ शकतात. या व्यवसायामध्ये महिन्याची इन्कम 1 करोड सुद्धा घेतली जाऊ शकते आणि 2,500 सुद्धा घेतली जाऊ शकते. पण सुरुवात मात्र फक्त एकाच फॅक्टरने होते, त्याला काय म्हणतो आपण? पीव्ही, पॉइंट व्हॅल्यूम. पॉइंट व्हॅल्यूम. मग याची जर आपण विचार केला तर मला प्रत्येकाने विचार करून सांगा मित्रांनो, काळजीपूर्वक पहा. पुढच्या स्लाइड्स आपण बघूयात. महत्वाचं आहे, आपल्याला खरोखर दरवर्षी फॉरेन टूर जायचंय. TSIP फॉरेन टूर जायचंय का? येस. असं काहीतरी आयुष्यामध्ये नक्कीच करूया. फ्रीडम सारखं जिंदगी जगूयात मित्रांनो. फ्रीडमचा अर्थ होतो की तुम्हाला ऑटोमॅटिकली, फ्रीडम याचा अर्थ होतो ऑटोमॅटिकली तुम्हाला दरवर्षी फॉरेन टूर अचीव्ह करता याव्यात. त्यासाठी असावी लागते प्लॅनिंग. त्यासाठी चंद लोक मित्रांनो, फार नाही 25-30 लोक जरी ऍक्टिव्ह तुमच्या सोबत असतील ना, आणि तुम्ही जे सांगता ते 30 लोक तुम्हाला फॉलो करत असतील ना, तर हे जे स्क्रीनवरती लिहिलं ना, हे सगळं तुम्ही पूर्ण करू शकता. वावल्या, फंटास्टिक. बऱ्याचशा लोकांना वाटतं सर हे सगळं करायला मला 1000 लोकांची टीम बनवायची का? बिलकुल नाही सर. सगळ्यात अगोदर तुम्हाला 10 ते 30 लोकांची टीम तयार करायची. फक्त 30 लोक ऍक्टिव्ह तुमच्या सोबत, तुमच्या विचारांशी आणि तुम्ही जे बोलता त्या सिस्टमशी जोडलेली लोक जर 30 लोक तुमच्या सोबत असतील तर मंथली इन्कम 1 लाख पॉसिबल आहे. तिप्पट इन्कम पॉसिबल आहे. TSIP टूर्स पॉसिबल आहेत. मंथली इन्कम तुम्हाला जो पाहिजे तो पॉसिबल आहे. रेडी आहात? फ्रीडम हवाय? येस. सर फ्रीडमचा अर्थ काय होतो? अशा पद्धतीचं काम करूयात मित्रांनो की तुमचं स्टेटस, तुमच्या रँक या ऍटो क्वालिफाईड व्हायला पाहिजेत. पाहिलं असेल तुम्ही मार्केटिंग प्लॅन मध्ये प्रत्येकाने की DXN मार्केटिंग प्लॅन आहे किंवा कोणताही DXNच्या व्यतिरिक्त कोणत्याही डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीचा प्लॅन घ्या. आपण महिन्याची क्लोजिंग केल्यानंतर 1 तारखेला प्रत्येक व्यक्ती बाकीच्या सर्व प्लॅन मध्ये झिरोला येतात. मी अॅमवेचा प्लॅन सांगू शकतो तुम्हाला, हर्बल लाईफचा प्लॅन सांगू शकतो, पण मी आता तेवढा वेळ घेणार नाहीये. पण ते सर्व लोक शून्यावरती येतात. लवकरला बरोबर आहे का? तुम्हाला माहिती पाहिजे, ज्या ज्या ठिकाणी आपण पाहतो अक्युमुलेशन पॉइंट सिस्टम नाही, त्या ठिकाणी व्यक्ती शून्यावरती येतो. म्हणजे तो क्राऊन अँबॅसेडर जर तिथला असेल, म्हणजे उच्च टोकावरती पोहोचलेला जर व्यक्ती असेल, तर 30 तारखेनंतरच्या 1 तारखेला पहाटे सकाळी तो व्यक्ती झिरो मध्ये असतो. सेल्स झिरो असतो ना, महिन्याची नवीन सुरुवात झालेली असते. फक्त आणि फक्त DXN मार्केटिंग प्लॅन मित्रांनो असा आहे की तुम्हाला झिरोकडे नाही, अगदी कमीत कमी म्हटलं तरी 21% येऊन पोहोचतात. सगळ्यांनी लिहा 21%. लवकर लिहा. तुम्हाला ह्या गोष्टी समजल्या ना तर आयुष्य बदलून जाईल फ्रेंड्स. येणाऱ्या काळामध्ये नवीन फ्रेंड्सना, नवीन टीम मेंबर्सना, नवीन असोसिएटना तुम्ही चांगलं गाईड करू शकता. 21%. मग तो कोणी व्यक्ती असेल, क्राऊन अँबॅसेडर, क्राऊन डायमंड, डबल डायमंड, ट्रिपल डायमंड, इव्हन स्टार एजंट्स, इव्हन रुबीज, किंवा अगदी तुम्ही पाहताय क्राऊन अँबॅसेडर पेक्षाही पुढच्या लेवलला, म्हणजे काय, माझ्या खाली 10 क्राऊन अँबॅसेडर जरी असतील तरी मी सुद्धा नंतर बरोबर 31 तारखेच्या रात्री 12 वाजता 21% येऊन पोहोचतो. मग आता मला सांगा, यामध्ये सर्वात महत्वाची पॉवरफुल गोष्ट आहे ती म्हणजे ऍटो क्वालिफिकेशन. असं काय केलं बरं बिहार मध्ये की आज बिहारचा टर्नओव्हर एका महिन्यामध्ये 22 करोड होतोय. किती लोकांना एक सिक्रेट ऐकायचं आहे? आज बिहारमध्ये 22 करोड. अशा बिहारमध्ये की ज्या वेळेला सकाळचं जेवण केल्यानंतर संध्याकाळचं जेवण करण्यासाठी दिवसभर काही ना काहीतरी मेहनत करून पैसे घरी आणावे लागतात. येस ऑर नो? शिक्षणाची फार कमतरता आहे. एज्युकेशन नाहीच्या बरोबर आहे, हो का नाही? मुंबईमध्ये आता आम्ही गेलो होतो, एक महिला जे कांचन देवी, किती लोकांनी व्हिडिओ पाहिला? त्यांनी व्ही लिहा बरं जरा. पाहिला सर? कारण तुम्ही चॅटबॉक्स मध्ये ऍक्टिव्ह असायला पाहिजे, तुम्ही व्हॉट्सअपमध्ये ग्रुपमध्ये ऍक्टिव्ह असायला पाहिजे. एखादा व्हिडिओ पाहिला, थंब द्यावा पटकन, बरं वाटते एखाद्या पाठवणाऱ्या व्यक्तीला. बस. येस ऑर नो? तो व्हिडिओ होता कांचन देवी. ज्यावेळी त्या बोलत होत्या, आता मुंबई मधलं सांगतो मी तुम्हाला, फार मोठं उदाहरण नाही सांगत. धर्मशिला नाव आपण ऐकलेलंच आहे, पण आता मी तुम्हाला जे उदाहरण देतो तुम्ही नावही ऐकलं नसेल. आणि लिटरली मी त्यांना कधी चेहराही पाहिलेला नव्हता तसा पाहिलं तर. पण त्या मॅडम काल कांचन देवी मुंबईच्या प्रोग्राम मध्ये पटनामधून आल्या होत्या. पटनामधून त्यांनी ऑलरेडी मुंबईमध्ये टीम बनवायला सुरुवात केली. आणि त्यांना ज्यावेळी समजलं की एक वुमन्स डे पॉवरफुल प्रोग्राम होतोय दादर ऑफिसमध्ये, तर त्यांनी त्यांच्या काही प्रॉस्पेक्टना घेऊन मीटिंग मध्ये त्या आल्या होत्या. आल्यानंतर ज्यावेळी ओळख निर्माण झाली, ते पण बोलता बोलता
मिश्रा सर त्यांनी बोलायला सुरुवात केली, तुम्ही मॅडम कुठून आलात? मी बिहारमध्ये असते, धर्मशिला मॅडमच्या टीम मध्ये. त्याच्यानंतर मग तुम्ही आता काय पोझिशन आहे? मी डबल डायमंड आहे. व्हेरी नाईस. मी सर रशिया क्वालिफाईड आहे, मी आता श्रीलंका क्वालिफाईड आहे. मग मात्र त्यांना माईक हातामध्ये द्यावा लागला, त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. TSIP क्वालिफायर लीडर, एक चांगले अचिव्हमेंट म्हटलं तर TSIP क्वालिफायर म्हटलं की TSIPचा होतो वर्ल्डच्या टॉप अचिव्हर लोकांमध्ये नाव आहे. या मॅडमनी जेव्हा माईक हातामध्ये घेतला तेव्हा फर्स्ट डायरेक्टली काय बोलले माहितीये त्या? मला अनपढ तर म्हणता येणार नाही, परंतु मी माझं फक्त नाव लिहू शकते, आणि तुमचं कोणाचं नाव जर फार मोठं असेल तर मी ते लिहू शकत नाही. सोपं नाव असेल तर मी लिहू शकते. ओ माय गॉड, क्या बात आहे. आणि मागच्या महिन्याचा जो बोनस आलाय 1,13,00,000, त्यांच्या अपलाईननी सांगितलं की पूर्णपणे असं जे काय सांगितलं ते फॉलो करायचं आहे. तर ती म्हणतात की मला 1,01,000 म्हणजे 1,00,000 1,01,000 300 रुपया, ये बोलना मुझे आता ही नहीं है, मैं सीधा डायरेक्टली शॉर्टकट में बोल रही हूँ. 1,13,00,000. किसी वीडियो पाहिला, वी लिया, वी 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 विक्ट्री वाला वी डाल दीजिए. व्हिडिओ पाहिला विक्ट्री. येस. काय झालं बरं? त्यांच्याकडे फार नॉलेज आहे का? त्यांच्याकडे फार एज्युकेशन आहे का? फार आहे का सांगा बरं? कदाचित जर आपल्या इथल्या एखाद्या डायमंड व्यक्तीकडे जेवढं एज्युकेशन चांगलं आहे, जेवढं प्रॉपर प्रोडक्टचं नॉलेज आहे, जेवढं मार्केटिंग प्लॅनचं नॉलेज आहे, तेवढं देखील बोलता नाही. त्यांना विचारलं तर पॉईंट किती आहे, तर म्हणतात मला पॉईंट कितना है मेरे को पता ही नहीं है बोली. पीवी कितना है मुझे पता ही नहीं हो रहा है. बस हमारे अपलाइन ने जो बताया हम इसको क्या करते हैं, आंखों के सामने इसको घोड़े का पट्टा, क्या बोली वो, घोड़े का पट्टा लगाते हैं ना, वैसे हम अपने आंखों के सामने पूरा का पूरा पट्टा लगाकर मार्केट में जो हमें अपलाइन बताती है वो हम 100% फॉलो करते हैं. 100% फॉलो करते हैं, 100% फॉलो करते हैं, 100% फॉलो करते हैं, 100% फॉलो करते हैं. क्या बात है मित्रांनो. याचा अर्थ काय आहे? बिहार आज 22 करोडचा सेल हा काही चमत्कार नाहीये. ज्या वेळेला आपण लोक 5,000 पर्सल पीव्ही करतो त्यावेळी बिहार 3,000 सुद्धा पीव्ही करत नव्हता. फक्त एकच कारण, डुप्लिकेशनची ताकद लागली मित्रांनो. आणि डुप्लिकेशनच्या ताकदमुळे तुम्ही पाहिलं की सगळ्या लोकांनी ठरवलं की आपण 25% क्वालिफाईड व्हायचं, 21% जंप करायची 25%वर. अच्छा, जर नवीन असेल त्यांना सांगतो 21%चा अर्थ होतो स्टार एजंट. DXL मध्ये एक अचिव्हमेंट आहे, पहिलं स्टेटस आहे, पहिली पायरी आहे स्टार एजंट. स्टार एजंट बनण्यासाठी आपल्याला सरासरी 2.25 लाखचा टर्नओव्हर केल्यानंतर, टोटल टीम मधून 2.25 लाखाचा टर्नओव्हर पूर्ण झाल्यानंतर आपल्याला 6%, 12%, 6%, 9%, 12%, 15%, 18% आणि नंतर 21% स्टार एजंट, SA- स्टार एजंट, SA म्हणतात शॉर्टकट मध्ये. तर बरोबर 21%ला सर्व लोक स्टार एजंट. आता नीचे खाली एखादा व्यक्ती स्टार एजंट झाला तो वरचा व्यक्ती ऑटोमॅटिक स्टार एजंट बनतो. त्यामुळे आपण म्हणतो ना, स्टार आयडी पॅकेज द्यायचं असेल तर खालील कोड वरती द्या. तुम्ही घरामध्ये एक व्यक्ती असाल, 2 व्यक्ती असाल, तर तुम्ही ऑटोमॅटिक स्टार एजंट बनून जा. किती स्टार एजंट बनतील? 2 स्टार एजंट बनतील ऑटोमॅटिक एका मेहनतवर. त्यासाठी स्टार आयडी पॅकेजला महत्व द्या. बिंदास सांगायचं, सर ह्या एकाच कोडवरती तुम्ही 2 लोक घरातले स्टार एजंट बनाल, दोघांचाही बोनस स्टार एजंटच्या अभाव राहील लाईफ टाइम साठी. तयार आहात? रेडी आहात? रेडी आहात? तर स्टार एजंट सर्व लोक 21%वरती येतात. मग त्यांनी पूर्णपणे प्लॅनिंग केली बिहारमध्ये. रिअली मी सांगतो मित्रांनो, एक सिस्टम बनवली आणि त्या सिस्टमला नाव दिलं 25%ला जायचं आहे. तर किती वेळात जायचं आहे? तर म्हणजे विदिन अ मिनिट. विदिन अ मिनिट. मला आठवतंय त्याला नाव आहे, आपण सगळ्यांना माहिती आहे, RVC एज्युकेशन सिस्टम, RVC ट्रेनिंग सिस्टम, रत्ना वसुपाल क्रिएशन, RVC, जे की प्रोफेसर वसुपाल सरांच्या थ्रू कोरोना टाइम मध्ये सर्वांसाठी स्टार्ट झाली होती. आणि त्यावेळेला मला आठवतंय, ज्यावेळी अग्रवाल सर, आम्ही सगळेजण जेव्हा चर्चा करायचो तेव्हा मीच अग्रवाल सरांना एकदा विचारलं, सर सकाळी बिल केलं तर काय फरक पडतो, रात्रीच्या 12 वाजता उठून 1 किंवा 2 मिनिटांनी बिल का करायचं? कारण मी प्रश्न विचारायचो ना, अग्रवाल सर उत्तर द्यायचे, पण त्यांची उत्तर द्यायची पद्धत खूप जबरदस्त होती यार. म्हणजे ती पद्धत मला नाही जमणार कधीच. ते डायरेक्ट काय म्हणायचे सांगू तुम्हाला? ते मला म्हणायचे, प्रवीण देखो, म्हणजे दुनिया का हर क्राउन एम्बेसडर, हर स्टार डायमंड, हर स्टार रूबी, हर स्टार एजेंट रात के 31 बजे 21% पे आता है. तो तुम्हें त्यांनी उदाहरण दिले, गधा होता है ना, गधा, उनकी स्टाइल में बता रहा हूँ, गधा होता है ना, उसको कीचड़ बहुत ज्यादा पसंद है. बघा स्टाईल है त्यांची, बिहार मधली स्टाईल. गधा होता है ना प्रवीण,
उसको कीचड़ बहुत ज्यादा पसंद होता है, उसको आप साबुन से नहलाओ, शैम्पू से नहलाओ, वो फिर जाके कीचड़ में जाके ही बैठेगा, फिर जाके कहा जाएगा कीचड़ में ही जाएगा। तो बोले हमारे मार्केटिंग प्लान के अंदर एक जगह है, उसको हम कीचड़ वाला जगह बोलते हैं, वहां पर ज्यादा समय रुकना नहीं। अगर आप वहां ज्यादा समय रुक रहे हो तो आप कौन है, आप अपने आप को बोलिए। कौन रुकता है कीचड़ में ज्यादा समय, कितना भी अच्छा धोने के बाद? गधा रुकता है। तो उन्होंने बोला सर ज्यादा समय कीचड़ में रहना नहीं है, तो उसने जगह बताया, उन्होंने बताया 21% जगह, लिखिए 21% टॉक्सिक, बोलते ना टॉक्सिक जगह है, येस, वायरस, कीचड़, खड्डा, दलदल, याच्यामध्ये आपण असतो सगळेजण। खूप छान बोलले ते। मग त्यांनी मला पुढे तुरंत एक प्रश्न विचारला, प्रवीण मग या कीचड मधून बाहेर यायचं ते किती मिनिट मध्ये बाहेर येणार? गधा असेल तर तिथंच बसून राहणार, सिंपल सांगितलं, समजून घेण्याचं आपण काय घ्यायचं ते। मग मी त्यांना डायरेक्ट म्हटलं सर 1 मिनिट बी नाही लागायला पाहिजे, मी का कीचड मध्ये राहू? दॅट्स राईट। म्हणून म्हणले बरोबर पहिलं बिल जर रात्रीच्या 12 वाजून 1 मिनिटांनी केलं तर तुम्ही डायरेक्ट 25% येतात, आणि हीच सवय जर टीमला लागली तर आपले सर्व स्टार एजंट 25% क्वालिफाईड होतात। हीच सवय जर खाली सर्व लोकांना लागली तर सर्व डायमंड डायरेक्टली पहिल्या दिवशी क्वालिफाईड होतात। याला म्हणूया आपण ॲटो क्वालिफिकेशन। वाव, फंटास्टिक। मग किती लोक तयार आहेत मला सांगा, समजतंय हे लवकर लिहा, किती लोकांना अंडरस्टँड होतोय हा पॉइंट? की रात्रीच्या 12 वाजता त्या लोकांनी बिलिंग करायला स्टार्ट केली मित्रांनो, रात्रीच्या 12 वाजता बिलिंग स्टार्ट झाली, आणि ती बिलिंग सकाळी उठेपर्यंत आजच्या तारखेला, त्यावेळेला 1 करोड बिझनेस व्हायचा तर आम्हाला असा शॉक बसायचा, बाप रे काय करतात हे लोक, रात्रीमध्ये 1 करोडचा बिझनेस, हळूहळू तो 3 करोड झाला, आम्ही म्हणतो ओ माय गॉड। आता तो बिझनेस 7 to 9 करोडचा रात्रीमध्ये बिझनेस होतो, ओ माय गॉड। आणि किती लोक ऍटो क्वालिफाईड होत असतील विचार करा। याच्याही मुळाशी आम्ही गेलो, तर सुरुवातीला त्यांनी काय केलं असेल, सुरुवातीला 500 PV ची सिस्टम आणली, नीट आहे का, नवीन लोकांनी व्यवस्थित आहे का? सुरुवातीला 500 PV सगळ्यांनी 1 तारखेला करायच्या, नंतर 1000 PV सगळ्यांनी 1 तारखेला करायच्या, स्टेप बाय स्टेप सगळ्यांनी कोणतीही गोष्ट करायची ना, ही सर्वांनी 1 तारखेला करायची, याला म्हणतात सेलिब्रेट करायचंय। आणि स्टेप बाय स्टेप मग 1500 PV म्हणजे बेसिक, सगळ्यांनी लिहा चॅट बॉक्स मध्ये, बेसिकचा अर्थ होतो 1500, लवकर लिहा, पुढे जायच्या आधी पटकन लिहा, 1500, बेसिकला डॅश लिहा, 1500 PPV। बेसिक म्हणजे काय, मी बेसिक फॉलो करतोय, तर मी 1000 PV करतो म्हणजे मी कंझ्युमर आहे, मला एनकेन कशाही प्रकारे वाउचरच फक्त घ्यायचं आहे, तर मला 1000 PV कराव्याच लागणार। पण मी जर 500 PV एक्स्ट्रा करत असेल, 1500 पॉइंट पूर्ण करत असेल, याचा अर्थ मी सिंपलच आहे मित्रांनो, याचा अर्थ मी बेसिक स्टेपला फॉलो करतोय, मार्केटिंग प्लॅन मध्ये बेसिक फॉलो करतोय, डीएक्सएनच्या सिस्टम मध्ये, आरबीसी सिस्टम मध्ये मी बेसिक फॉलो करतोय। क्या बात आहे, 1500 PV डॅश बेसिक, मिनल मॅडमने, कल्पना मॅडमने लिहिलंय, व्हेरी गुड। मग कोर म्हणजे काय, तो कोर म्हणजे 3500 PPV म्हणजे कोर। मग त्यांनी सुरुवात अशीच केली ना, सर्व लोकांनी 1500 PPV 1 तारखेला कंप्लीट करा। काय झालं, समजा तुमच्या टीम मध्ये जेवढी लोक आहेत सगळ्यांनी 1 तारखेला पीव्ही केल्या, तर फायदा नंबर 1 लिहून घ्या, 1 महिन्यामध्ये ज्या पीव्ही व्हायला हव्या होत्या त्या पीव्ही तुमच्या पहिल्या दिवशी येतील। किती लोकांना आवडेल, किती लोकांना आवडेल? यस, लाईक लिहा, LIKE, लाईक लिहा, लाईकचा थंब डाळू शकता, क्लॅप करू शकता, किंवा इथं पण थंबचं बटन आहेच, लाईक, LIKE लिहिलं तरी चालेल, आवडेल सर। आय लाईक, व्हेरी गुड, देव का विलास सरांनी खूप छान थंब दिलाय, आय लाईक लिहायचंय। किती लोकांना आवडेल हा पॉइंट? लवकर बोला, लवकर बोला, येस। काय झालं, जे 1 महिन्यामध्ये जो टर्नओव्हर होत होता, तो टर्नओव्हर एका स्ट्रॅटर्जीमुळे, नॉट प्रोडक्ट नॉलेज, नॉट प्रोडक्ट ट्रेनिंग, नॉट कस्टमर हँडलिंग, आणि कशाबद्दल वाढल्या, फक्त स्ट्रॅटर्जीनी वाढल्या। कशाने वाढल्या? डुप्लिकेशनच्या शक्तीने वाढल्या। म्हणून सगळेजण लोक तिथे 1 तारखेला काय करतात, ते म्हणतात ना, एक आपण दिवाळी कशी साजरी करतो तसे सगळेजण 1 तारीख साजरी करतात। आपण जशी कोणताही सण जसा उत्सव पद्धतीने तयारी करतो, तसं तिथे 1 तारखेला आपलं बिल पहिलं करण्याची चुरस लागते, स्पर्धा लागते, आणि त्या लोकांनी 1 तारखेला पीव्ही करायला सुरुवात केली। आता याही पुढे त्यांनी अजून एक सिस्टम स्टार्ट केली, त्याला नाव दिलं ओपनिंग पीव्ही रिपोर्ट। लिहा सर्वांनी, चॅट बॉक्स मध्ये लिहा, पेपर मध्ये लिहा, डायरी मध्ये पण लिहा, आयुष्यभर लक्षात ठेवा हे पॉइंट। त्याला नाव दिलं ओपनिंग पीव्ही रिपोर्ट। मी तुम्हाला सगळं सिक्रेट सांगतोय, आज धर्मशिला मॅडमचा चेक 40 लाख रुपये का क्रॉस झाला? आज सनी जे आपल्याकडे येतात, व्यक्ती मुलगा आहे अक्षरशः पाहिला तर,
साधारण लाईफस्टाईल आहे आपण पाहतो, परंतु आजही त्यांचा इन्कम, महिन्याचा इन्कम 10 लाख रुपये का क्रॉस झालाय? तर त्याची कारण तुमच्या समोर येत आहेत आता पटापट. कधी कधी ना सर, एखाद्या आजाराच्या मीटिंग पेक्षाही जास्त महत्वाची मीटिंग असते सिस्टमची. येस, किती तुला समजतंय? बरोबर आहे. लवकर लिहा, बरोबर आहे. त्याचं एक रिझन सांगतो की प्रोडक्ट जर 200 आलेत, आता कोणत्या प्रोडक्टचं नॉलेज द्यायची गरज आहे आपल्याला? कपडे घालण्याबद्दल सांगायची गरज आहे, बनियन घालण्याबद्दल सांगायची गरज आहे, शर्ट कोणता घालायची हे सांगायची गरज आहे, घरात चहा कॉफी साबण पेस्ट टूथपेस्ट शॅम्पू पावडर लोशन वापरा म्हणायची गरज आहे? काही नाही सर. घरात लागणारे प्रोडक्ट चेंज करण्यासाठी फार जास्त नॉलेज देण्याची गरज नाही. आता गरज आहे सिस्टम ट्रेनिंग. सिस्टम ट्रेनिंग, लवकर लिहा. सिस्टम ट्रेनिंग. मागच्या महिन्यातला किस्सा आहे. माझी आता उद्या पण 2 तारखेला, बरं का, 2 तारीख लिहून घ्या. सकाळी सकाळ सकाळी पहाटे 5 वाजता मीटिंग ऑर्गनाईज केली युपीच्या लोकांनी. मला त्यांची मेहनत बघून असं वाटतं मी नाही म्हणू शकत नाही त्यांना. सर, तुम्ही मला 2 तारखेला वेळ द्या, पहाटे 5 वाजता तुम्हाला 4:45ला उठून कॉम्प्युटर ऑन करून बसायचंय. मागच्या वेळेला पण असाच फोन आला होता. मी म्हटलं सर प्रोडक्ट ट्रेनिंग घेऊ का? तर सर म्हणजे प्रोडक्ट ट्रेनिंग काय घेणार आता सर? आयुर्वेदाची एवढी मोठी रेंज, आता ऍग्रिकल्चरची एवढी मोठी रेंज, इतकंच प्रोडक्ट ट्रेनिंग होत आहे आणि चारही बाजूने प्रोडक्ट ट्रेनिंगचं बंबार्डिंग आहे. सर आता आपल्या डिस्ट्रीब्युटर लोकांना ना फक्त प्रोडक्टचं नॉलेज देण्याची गरज नाही. त्यांनी मला सांगितलेलं वाक्य, नरेंद्र त्रिवेदी सर काय म्हटले, तुम्ही जर येत असाल तर सिस्टम ट्रेनिंग द्यायचंय सर. सिस्टम शिकवा. 1 तारखेला पीव्ही का करायच्या, पहिल्या दिवसापासून बिझनेस कसा करायचा, सिस्टम कशी फॉलो करायची, सिस्टम कशी असायला पाहिजे, यावरचं तुमचं स्पीच असायला पाहिजे. ओ माय गॉड. आणि मी त्यांना म्हणलं सर प्रोडक्ट ट्रेनिंग घेऊ का? कारण मला, तुम्हाला पण माहिती आहे ना, प्रोडक्ट ट्रेनिंग घ्यायला मलाही आवडतं. तर ते म्हणले नाही सर प्रोडक्ट ट्रेनिंग घेऊच नका म्हटले. तर लिहा सर्वांनी ओपनिंग पीव्ही रिपोर्ट. ओपनिंग पीव्ही रिपोर्ट माहिती करून घ्यायचा आहे. ओपनिंग पीव्ही रिपोर्ट म्हणजे काय हो? तो ओपनिंग पीव्ही रिपोर्ट म्हणजे नीट ऐका, काळजीपूर्वक ऐका. सपोज मी या महिन्याच्या 3,000 पीव्ही पहिल्या आठवड्यात पूर्ण केल्या आणि मी माइंडमध्ये माइंडसेट तयार केलाय की मला मंथली 3,000 पीव्ही करायच्याच आहेत. बरं, महिन्याच्या 30 तारखेपर्यंत करायच्यात, 7 तारखेपर्यंत झालेत. चांगली गोष्ट आहे की नाही? माझ्या पर्सनल पीव्ही 7 तारखेला पूर्ण झालेत. मग पुढच्या जर काय अजून कस्टमर तयार केले, अजून सेल्स क्रिएट केला, टर्नओव्हर वाढवला, तर पुढच्या ज्या पीव्ही येतात त्या पीव्ही प्रत्येक स्टॉक पॉइंट मध्ये ओपनिंग पीव्ही रजिस्टर, त्याला नाव आहे ओपनिंग पीव्ही रजिस्टर. कुठे आहे? प्रत्येक स्टॉक पॉइंट मध्ये आजही आहे. त्याला नाव आहे ओपनिंग पीव्ही रजिस्टर. आणि त्या ओपनिंग पीव्ही रजिस्टर मध्ये हे लोक काय करतात, नेक्स्ट मंथच्या ऍडव्हान्स पीव्ही स्टॉकिस्टला बिल करून, बिल म्हणजे कॉम्प्युटर बिल नाही, मॅन्युअल बिल बुक मध्ये लिहून ओपनिंग पीव्ही रजिस्टर मध्ये 1 तारखेच्या रात्रीच्या 12 वाजताच्या बिलिंग साठी लिहून ठेवल्या जातं. वाव लिहा, फंटास्टिक लिहा, ग्रेट लिहा, ग्रेटफुल लिहा, अमेझिंग लिहा. दॅट इज द स्ट्रॅटजी. मग काही लोकांनी हळूहळू 5,000 पर्सनल पीव्ही करायला सुरुवात केली, वरच्या पीव्ही जाऊ दे माझ्या ओपनिंग ऍडव्हान्स पीव्ही रिपोर्ट मध्ये. सर चमत्कार होत नसतात, फक्त प्लॅनिंग पाठीशी असते. जर आज तुम्ही उद्याचे चांगले लीडर बनू इच्छित असाल, भविष्यामध्ये चांगले टीम प्लेयर बनू शकत असाल आणि एक ऑटोमॅटिक सक्सेस पाहिजे असेल, तर या गोष्टी तुम्हाला पूर्णपणे फक्त ज्ञात नाही तर इम्प्लिमेंट करण्याची गरज आहे. याच्यावरती इमिजिएटली काम करण्याची गरज आहे. तयार आहात? लवकर सांगा, बरोबर आहे? येस. गंमत काय झाली माहित आहे? प्रत्येक स्टॉक पॉइंट म्हणजे जर आज 150+ स्टॉक पॉइंट युपी मध्ये आहे, बिहारमध्ये प्लस 150+ स्टॉकिस्ट आहेत, त्या 150+ स्टॉकिस्टच्या स्टॉक पॉइंट मध्ये ओपनिंग पीव्ही रजिस्टर आहे आणि ती सिस्टम मध्ये आहे त्यांच्या, की सर आता हे पीव्ही पुढच्या तारखेच्या 1 तारखेला टाकायचे आपल्याला. आणि लिटरली फ्रेंड्स, सर्व स्टॉकिस्ट, आपल्याला काय वाटतं रात्रीच्या आता 5 करोड आणि 7 करोड बिझनेस झाला म्हणजे एवढी लोक लाईन लावून बसली काय स्टॉक पॉइंट मध्ये? बिलकुल नाही. त्यांनी ऑलरेडी बिल करून ठेवलेले आहेत, ऑलरेडी पेमेंट करून त्यांनी पुढच्या महिन्याच्या बिल ऍडव्हान्स मध्ये केलेले आहेत. आता स्टॉकिस्टची जबाबदारी येते, रात्रीच्या 12 वाजून 1 मिनिट झाला, तारीख महिना चेंज झाला, 31 वरून आपण नेक्स्ट मंथला गेलो की 1 मिनिटा झाल्याबरोबर ते त्यांची बिलिंग टाकायला सुरू करतात आणि सगळी बिलं त्या डिस्ट्रीब्युटरला शेअर करतात रात्रीचे, आणि रात्रीचेच बिलं व्हॉट्सअपवरती शेअर करतात. ओ माय गॉड, ओ माय गॉड. असंच नाहीये सर, खूप महत्वाची गोष्ट सांगतो मी तुम्हाला. ओ माय गॉड, फंटास्टिक. आणि याच्यामुळं आज आपण तो चमत्कार होतो. आणि उद्या जाऊन जर 25 करोडचा सेल पहिल्या दिवशी झाला तर तुम्ही समजू नका की याच्या पाठीमागं सर बिहार लय भारी काम करते. याच्या पाठीमाग आहे प्लॅनिंग प्रॉपर, आणि याच्या पाठीमाग आहे सरेंडर टू द सिस्टम. सिस्टमला सरेंडर होणं. आणि मी गॅरंटी देतो तुम्हाला, येणाऱ्या 3-4 वर्षामध्ये तुम्हाला बघायला भेटेल 30 करोडचा सेल बिहार 1 तारखेला पूर्ण करेल.
दॅट इज कॉल्ड, इतके लोक तिथं सरेंडरला फॉलो करतात. याचं एक्झाम्पल आपल्या इथं आता पण आपले काही स्टॉकिस्ट आजच्या मीटिंग मध्ये असतील, कदाचित अविनाश सर असतील, सातारच्या शैला मॅडम असतील, संगीता क्षीरसागर मॅडम असतील, येस, आपले सूरज माने असतील, कदाचित मी म्हणतोय. आता जर स्टॉकिस्ट इथं मीटिंग मध्ये असतील तर त्यांना देखील माहिती आहे, बिहार मधून काही लोक फोन करतात आणि ही लोक रात्रीच्या पहिल्या दिवशी, नॉट रात्रीच्या, ते त्यांना 1 तारखेला बिल करण्यासाठी पूर्णपणे तिथून सिस्टम रन होते आणि अक्षरशः 15-20 हजाराचं प्रोडक्ट परचेस करण्यासाठी 1 तारखेला बिहारचे बरेचसे डिस्ट्रीब्युटर स्टॉक पॉइंट मध्ये पोहोचतात. पुण्यामध्ये सुद्धा. आणि जिथं जिथं बाहेर, जिथं जिथं बिहारची लिडरशिप गेलीये, तिथं तिथं लोक 1 तारखेला पीव्ही करायला धावतात. वाव सर, प्लॅनिंग आहे सर. तिथे लोक समजतात. येस, व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. जबरदस्त. येस, फंटास्टिक. मग सगळं काही आहे, परिपूर्ण आहे, मग चांगले परिणाम आपल्याला का मिळत नाहीत? आपण पण त्याच मेहनतीने काम करतोय, आपल्याकडे पण तेच प्रोडक्ट, आपल्याकडे पण तशीच सिस्टम आहे, कल्चर तोच आहे, डीएक्सएनची सिस्टम चांगली आहे, कंपनीच्या प्लॅन मध्ये कोणती खोट नाहीये, सर्व काही आहे, परिपूर्ण आहे, चांगले परिणाम मिळत का नाहीत? याचं कारण काय? तर आपल्याकडे फरारी जशी कार आहे मित्रांनो, फरारी कार. कालचं मीटिंग आठवती तुम्हाला? त्याच्यामध्ये मी क्राऊन अँबॅसेडर लोकांची लाईफस्टाईल पण सांगितली आणि क्राऊन अँबॅसेडर लोक किती मंथली इन्कम घेतात किती लोकांना आठवते सांगा बरं? मारिया मॅडमचा चेक आता किती लाख रुपये क्रॉस झालाय? 90 लाख रुपये क्रॉस झाला. आणि ही जी गाडी दिसते ना, अशी टेस्ला गाडी, 1 करोडची गाडी घेतली. मला हे मनापासून तुम्हाला सांगायचं की मित्रांनो, चमत्कार घडत नसतात, त्या पाठीमागं काहीतरी आहे. फरारी कार आहे आपल्या हातामध्ये, सेम मार्केटिंग प्लॅन. येस, मिनल मॅडम तुरंत लिहिलं बघा 90 ला. आपल्याकडे फरारी कार आहे, परंतु तिचा वेग का मिळू शकत नाही? तुमच्या हातामध्ये तीच गाडी आहे, तुम्ही स्पीड वालं बटनच दाबत नाही तर ती स्पीड पकडणारच नाही. त्याच्यासाठी एक स्पीड नावाचं बटन असतं तिथं, तो स्पीड नावाचा गिअर टाकावा लागतो. गिअर म्हणण्यापेक्षा आपण काय म्हणावं, मोड चेंज करावा लागेल. काय चेंज करावं, लिहा सगळ्यांनी, MODE, मोड चेंज करावा लागेल. फरारीचा मोड आणावा लागेल. कोणता मोड आणावा लागेल? मग मग कारण काय आहे? व्यवसायाला गती मिळण्यासाठी रोखणारी कोणती कारणं आहेत? की सर मी आता 3 वर्ष आहे, 2 वर्ष आहे, 1 वर्ष झाले, मग कोणती कारणं आहेत की लोकांना गती मिळण्यासाठी थांबवू शकते? आणि तुम्हाला आज जर कळालं तर येणाऱ्या 5-6 महिन्यामध्ये तुम्ही कशी गती निर्माण करू शकता? याच्या पाठीमागे सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे आणि याचं उत्तर आहे डुप्लिकेशनची शक्ती. ही फरारी कार म्हणजे कोणती कार आहे? डुप्लिकेशन. सगळ्यांनी लिहा, पॉवर ऑफ डुप्लिकेशन. येस, पॉवर ऑफ डुप्लिकेशन. त्यालाच म्हणतात मल्टिप्लिकेशन, गुणाकार, साध्या सोप्या भाषेत गुणाकार. आणि डुप्लिकेशनचा अर्थ होतो सरेंडर टू द सिस्टम, सरेंडर टू द अपलाईन. येस, सर्व काही बरोबर आहे, पण जर डुप्लिकेशन होत नसेल तर आपण आयुष्यभर या व्यवसायात सुद्धा नोकरीसारखंच काम करत राहू. काही लोक येतील, काही लोक सोडून जातील, सिस्टम बनली नाही म्हणजे डुप्लिकेशनच होत नाही, तर मग आपण देखील इथं नोकरीसारखं काम करत राहू. आवडेल का असं नोकरीसारखं काम करायला? तुम्हाला आवडेल आयुष्यभर असं काम करायला? नाही ना. म्हणजेच आपल्याला पहिली गोष्ट फोकस ठेवावी लागेल, डुप्लिकेशन. बऱ्याच गोष्टी मग आपण पाहतो, पण त्याच्यामध्ये सर्वात महत्वाची गती जर आणायची असेल तर गती येऊ शकते फक्त आणि फक्त तुम्हाला डुप्लिकेशनच्या पॉवर. क्या बात आहे, क्या बात आहे, क्या बात आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. सो वेल बिगिनिंग इज हाफ डन. नेमकं डुप्लिकेट काय करायचंय? तर चांगली सुरुवात यशाची पक्की खात्री मिळवून देते. कोणत्याही कामाची योग्य सुरुवात, फास्ट सुरुवात, चांगली सुरुवात ही तुम्हाला नक्की यशाची खात्री मिळवून देते. आणि त्यासाठी आपण नेहमी उदाहरण घेतो की नाही? सर्वांना माहिती आहे उदाहरण आहे. कोणतं उदाहरण घेतो आपण? समजा क्रिकेट मॅच. आता आयपीएलचा जमाना सुरू आहे, येस सर नो? बघताय तुम्ही, आयपीएलचा जमाना स्टार्ट आहे. आयपीएल मध्ये आपण पाहतोय, आयपीएल मध्ये आपण पाहतोय की ओपनिंग बॅट्समन गेले आणि दोन्हीच्या दोन्ही बॅट्समन जर 0वर आउट झाले तर मला सांगा, पुढच्या पूर्ण जे बाकी 9 खेळाडू आहेत, 9 बॅट्समन पाठीमागे आहेत, त्यातले 3-4 बॉलर असतात, त्यांच्यावर प्रेशर येणार का नाही येणार? पहिल्या बॉलला पहिल्या विकेट आणि दुसऱ्या बॉलला दुसरी विकेट पडली, काय होईल सांगा बरं? मनोबल खचेल, मनोबल डाऊन होईल, डिमोटिवेशन होईल, पुढच्या व्यक्तीवरती प्रेशर यायला लागेल. येस सर नो? बरोबर आहे. परंतु पहिला व्यक्ती संजू सॅमसन उभा राहिलाय, पहिल्या बॉलला सिक्सर टाकून दिलाय. क्या बात आहे. आणि अक्षरशः दोघं पण
50-50 रन वरती खेळतायत, मग सांगा काय वाटेल? आउट एकही नाहीये. त्यालाच म्हणतात वेल बिगिनिंग इज द हाफ डन. वेल बिगिनिंग इज द हाफ डन. वाव, फंटास्टिक. म्हणजेच आपल्याला पण बनायचंय काय? ओपनिंग बॅट्समन. काय बनायचंय? ओपनिंग बॅट्समन. सगळ्यांनी क्लॅप करा, जोरदार क्लॅप, जोरदार क्लॅप, जोरदार क्लॅप. व्हेरी गुड. पाहूयात. म्हणजे ओपनिंग बैट्समैन म्हणजेच बनी अपने टीम का सहवाग और सचिन तेंदुलकर. मतलब ओपनिंग बैट्समैन बनायचंय आपल्याला. अपना डाउनलाइन से पहिले अपना बिल बनाए. आपकी डाउनलाइन से पहिले म्हणजे तुमची जी मेंबरशिप डाउनलाइन आहे त्यांच्या अगोदर तुमचं बिल तयार करा. मग ते 1000 पीव्ही असेल तरी आम्ही त्याबद्दल काही आता तुम्हाला बोलत नाही आहोत. पहिलं आपण सिस्टम बनवण्यासाठी 1000 पीव्ही स्टार्ट केलं तरी चालेल, पण सर्वांनी करायचं. आपण किती लोक रेडी सांगतायत? सांगा लवकर. अच्छा, काही लोक पहिल्यापासून 3000 पी 1 तारखेला करतात तर 3000 करून टाका, नो प्रॉब्लेम, कारण तुमची आदत आहे, मोडू नका. काही लोक 5000 पण करतात, मला माहितीये, मोडू नका, चांगली सवय. व्हेरी गुड. पण आता जेवढी नवीन लोक जॉईन होत आहेत त्या सगळ्यांना कमीत कमी 1000 पॉइंट पहिल्या दिवशी करून बोनस क्वालिफायर कॅटेगरीत घेऊन जायचंय. तयार आहात? येस, तयार आहात. म्हणजेच तुमची ओपनिंग दमदार सुरुवात होईल. ओपनिंग दमदार, ओपनिंग दमदार, ओपनिंग दमदार. ज्या पद्धतीने त्यांनी रात्रीची बिलं केलेत, आता आपल्याला बिलं रात्रीची करावी लागली तरी चालतील. मी सुद्धा आज रात्री 12:01 माझ्या पर्सनल 3000 पर्सनल पीपीव्ही करून बिल ग्रुपला शेअर करणार आहे. आज रात्री बरोबर 12:01 माझ्या पर्सनल पीव्ही 3000 मी स्वतः करेन. येस, दर महिन्याला करत आहे, कंटिन्युअसली करत आहे. आता तुम्हाला सांगत आहे मी हे गोष्ट सिस्टमच्या माध्यमातून, की आपल्याला सुद्धा प्रत्येकाला, आता काही लोकांनी आज जॉईन केलंय, काही लोकांनी मागच्या 2 महिन्यात जॉईन केले. सर एकदम 3000 पीव्ही नाहीत होत, नो प्रॉब्लेम, 1000 पीव्ही तरी करा, मिनिमम 1000. सगळ्यांनी लिहा. व्हेरी गुड. तुमचं बोनस क्वालिफिकेशन आहे ना, म्हणजे ज्या पॉइंट तुम्हाला ऍज एन एनी कंडिशन, एनी हाव, कोणत्याही स्थिती आणि परिस्थितीमध्ये महिना एंड पर्यंत करायच्याच आहेत, तर त्या पीव्ही मी 1 तारखेला करतो ना. येस, हे तुम्हाला समजतोय पॉइंट? अंडरस्टँड? येस. रेडी लिहा, रेडी 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 रेडी, फास्ट लिहा. रेडी 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 रेडी. मग आठवड्याचा गोल सेटिंग होतो मित्रांनो. मग तुमचा पण एवढा कॉन्फिडन्स वाढेल. एक्झाम्पल देतो. फॉर एक्झाम्पल आपल्या समोर आता कल्पना मॅडम आहेत. कल्पना मॅडमच्या टीम मध्ये एक 7 लोकांनी जर पहिल्याच दिवशी 3000 पीव्ही पूर्ण केल्या तर 25,000 पीव्ही मॅडमच्या धरून पहिल्या दिवशी होतील. वाव, उदाहरण सांगितलं मी तुम्हाला. दॅट इज कॉल डेली गोल्स रिव्ह्यू अँड सक्सेस. येस, डेली गोल्स रिव्ह्यू अँड सक्सेस. सो डेली गोल, डेली रिव्ह्यू अँड देन सक्सेस. त्यालाच काय म्हणतो आपण? 1 तारखेला जर 7 लोकांनी 3000 पीव्ही केले, त्या कारण कशामुळे केलेत? स्ट्रॅटर्जी आणि सिस्टमला फॉलो करण्यासाठी, डुप्लिकेशनच्या शक्तीने. काय होईल? 25,000 पीव्ही पहिल्या दिवशी. सर्व स्टार एजंट 25% क्वालिफाईड. सर्व स्टार एजंट 21% वरून 25% क्वालिफाईड. थोडासा सुरुवातीला आपण म्हणतो ना, जसं गाडीचा हप्ता द्यावा लागतो, ईएमआय घराचा हप्ता द्यावा लागतो, त्या तारखेला आपण पे करतो. सेम सिस्टम समजून घ्यायचं आणि आपल्याला हे करायचंय. तयार आहात? व्हेरी गुड, व्हेरी गुड. चला पुढे जाऊयात लवकर. सांगा पटकन. येस, पहा स्क्रीन छान आहे तुमच्या समोर. वीकली रिव्ह्यू, लोअर द स्ट्रेस. आठवड्याला आपला बिझनेस रिपोर्ट बघायला सुरुवात करा. प्रत्येक आठवड्याला तो वाढवण्यासाठी मेहनत घ्या. असं नाही की बघूया माझ्या पीव्ही 31 तारखेला करतो, शेवटच्या दिवशी करतो, पळत जाऊन करतो. बऱ्याच वेळेला लोकांना अक्षरशः लिटरली मित्रांनो डायरेक्टली शटडाऊन झालेले आहेत लोक बरीचशी. मतलब काय? डायमंड झालेली लोक सुद्धा डायरेक्ट 21% आलेले आहेत. कारण मग खाली कोण पीव्ही कधी टाकेल काही सांगू शकत नाही. हे तुम्हाला समजतोय पॉईंट? येस. त्यापेक्षा पहिल्या दिवशी, पहिल्या तारखेलाच आपण काम सुरू करूयात. जोरदार कामाची सुरुवात करूयात. आपण जसं शुभारंभ म्हणतो, आपण एक उत्सवासारखं त्याला सेलिब्रेट करूयात पहिल्या दिवशी. वीकली रिव्ह्यू, लोअर द स्ट्रेस. म्हणून एक छानसा व्हिडिओ तुमच्या समोर आता मी घेऊन येतोय. पहा, काळजीपूर्वक पहा व्हिडिओ. हा व्हिडिओ बरीचशी लोक काय म्हणतात? अच्छा, तुम्हाला त्याच्या अगोदर एक सांगायचंय. समजा तुम्ही असं गृहीत धरा की तुमच्यापैकी काही लोक म्हणली नाही मला ऐकायचं कोणाचंच. मित्रांनो काय होईल माहिती आहे का? तुमच्या टीम मध्ये कोणीच ऐकणार नाही कोणाचंच. समजते मी बोलतोय ते? ग्रेट लीडर आर द ग्रेट फॉलोअर फर्स्ट. दुनियामध्ये जेवढे पण लोक आज करोडपती झाले असतील या इंडस्ट्रीमध्ये, ते अगोदर फॉलोअर चांगले होते. ग्रेट लीडर आर द ग्रेट फॉलोअर फर्स्ट.
मग ते लीडर बनतात पुढे जाऊन. म्हणजे तुम्ही म्हटलं मला काय ऐकायचं, मी नाही ऐकत, मग ऑटोमॅटिकली तुमची डाऊनलाईन पण तुमच्यासारखीच बनतात. समजतंय का? म्हणून एक सुरुवात स्वतःपासून करा. नंबर 2, जर समजा त्यातल्या काही लोकांनी म्हटलं मी 30 तारखेलाच पीव्ही करणार, तर पुढच्या पण 30 तारखेलाच करणार, तर किती दिवसांनी करणार? लिहा बरं चॅट बॉक्स मध्ये. या 30 तारखेला पीव्ही केल्यात, समजा 30 मार्चला पीव्ही केल्या, आणि ही मीटिंग ऐकताना पण ते असा विचार करतात मी 30 एप्रिललाच पीव्ही करणार, तर तुमच्या पीव्ही किती दिवसांनी येतील? बरोबर 30च दिवसांनी येतील. लिहा लवकर चॅट बॉक्स मध्ये लिहा. बरोबर आहे सर, 30च दिवसांनी येतील. मग मी जर 1 तारखेला पीव्ही केल्या, या तारखेच्या 1 एप्रिलला, आणि पुढच्या पीव्ही ठरवल्या मेच्या 1 तारखेला करणार, तर पुन्हा 30च दिवसांनी येतील. माइंडसेट बदलायचा आहे, फक्त एक शिफ्ट करायचा आहे, फक्त माइंडसेट. आणि माइंडसेट ग्रोथ माइंडसेट घ्यायचा आहे आपल्याला, प्रॉब्लेम वाला माइंडसेट नको आपल्याला, ग्रोथ माइंडसेट. येस, शिफ्ट करा, शिफ्ट, याला म्हणतात पॅराडाइम शिफ्ट, एक मोठा बदलाव. तयार आहात? या शिफ्ट करण्यासाठी काही लोक म्हणतात सर माझ्या खाली काही लोक अजून करत नाहीयेत, पण तुम्ही सुरुवात नाही केली तर कुणीच करणार नाही. त्याच्यासाठी हा खूप छान व्हिडिओ आहे, बघा. बघा एकदा काय झालं. आवाज येत असेल तर ऑडिओ व्हिडिओ लिहायचं एबी. खूप सुंदर व्हिडिओ आहे. दिस इज द आय ओपनिंग. या पहा, सर्व यंत्रणा ठप्प आहे, गाड्या पूर्णपणे ब्लॉक झालेल्या आहेत, झाड रस्त्यामध्ये आडवं सर आपके लिए पडलेलं उस पार कार का इंतजाम आहे, किया है। मंत्र्यांची गाडी उभी आहे, मंत्री निघून गेले, मिनिस्टर निघून गेले. छोटासा बालक बघा. मंत्री निघून चालले. चलो तो हिंदुस्तान चले, तुम चलो तो हिंदुस्तान चले, तुम चलो तो हिंदुस्तान चले, लगा हाथ के सूरज सुबह निकाला करे, हथेलियों में आता मला सांगा इतकं छोटस बालक आहे, छोड़ा करे. मला सांगा इतका छोटा असो तो बालक आहे, इतकं छोटस ते बाळ आहे, मुलगा आहे. स्कूल बॅग त्यांनी टाकून दिली आणि स्वतःच जाऊन त्या झाडाला त्यांनी धक्का द्यायला सुरुवात केली. आता ते झाड जागा तरी सोडेल का? तर त्याला हे कल्पना नाहीये की माझ्याच्याने झाड हलेल का नाही. त्यांनी त्याची मेहनत चालू केली आणि ऑटोमॅटिकली काय झालं बघा. आता स्टेप बाय स्टेप लगा हाथ 4 के मुलं आली, सूरज छोटी छोटी सुबह बाळं आली. निकाला करे, वाव. हथेलियों में भरे धूप और उजाला करे, उफक पे पाँव रखो और चलो अकड़ के चलो, उफक पे पाँव रखो और चलो अकड़ के चलो, फलक पकड़ के उठो और हवा पकड़ के चलो, फलक पकड़ के उठो और हवा पकड़ के चलो, तुम चलो तो हिंदुस्तान चले, तुम चलो तो हिंदुस्तान चले, हिंदुस्तान साहेब चले. उठा. कॉल या सगळ्यांनी द्यायला यार. लीडर 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 नेहमी सुरुवात करतो. येस, तुम्हाला काय बनायचंय? लीडर बनायचंय आयुष्यामध्ये. येस और नो? तयार आहात ना? समजतं मी काय बोलतोय ते? किती पैसा आहे बघा. सिंपल सी सिस्टम सांगितली तुम्हाला. बाकीच्या मार्केटिंग प्लॅनचा आम्ही स्टडी केला, आम्हाला माहिती आहे की जर एखादा व्यक्ती कमीत कमी सॅड व्हॅल्यू 60,000 करत नसेल तर त्याला काही येत नाही. पण आपली कंपनी काय म्हणते, मिनिमम तुम्ही 1,000 पॉइंट आणि 3 लोकांची रिक्रुटमेंट दर महिना केली तर पहिल्या महिन्यामध्ये 252, दुसऱ्या महिन्यामध्ये 1596, तिसऱ्या महिन्यामध्ये 10,596, चौथ्या महिन्यामध्ये 66,000 आणि 5व्या महिन्यामध्ये 1,88,780. 5व्या महिन्यापर्यंत तुमच्या फ्रंट मध्ये 15 लोक ऍक्टिव्ह तयार होतात. त्यापैकी 6 लोक तुमचे स्टार एजंट बनतात. समजतंय? प्रत्येकाला सिंपल एकच सिस्टम आणि फॉर्म्युला दिलाय, तो डुप्लिकेशन साठी आहे. मिनिमम स्वतःच्या पीव्ही ज्या करता त्या पूर्ण केल्या आणि 3 रिक्रुटमेंट एव्हरी मंथ. 3 रिक्रुटमेंट एव्हरी मंथ. मग तुम्हाला जी आयडिया वापरायची ती वापरा. तुम्हाला जशा आयडिया मिळाल्यात की नाही मिळाल्यात? घरातले प्रोडक्ट बदलणे, घर खर्च चेंज करणे आणि टर्नओव्हर मध्ये कन्वर्ट करणे. येस, आयडिया नंबर 1. तुमचा एक्सपेन्सेस तुमचं आयुष्य बदलू शकतो. त्यासाठी आपण काय सांगितलं, जर तुम्ही आज निर्णय नाही घेतलात
तर गॅरंटेड तुमच्या घरातून 3 करोड रुपये जाणार आहेत कुणाच्या तरी दुकानी. हे जर वाचवायचे असतील तर प्रोडक्ट फ्री करूयात 5,000 रुपयांचं, आणि बाहेरचे 5,000 जाणारे डीएक्सएन मध्ये कन्वर्ट करून आपले प्रोडक्ट फ्री करूयात. त्यात सेव्ह 3 करोड. दुसरी आयडिया. तिसरी आयडिया मी सांगितली इव्हॅलेट. म्हणजे आयडिया बघा किती आहेत. इव्हॅलेट म्हणजे काय? ज्या लोकांना एमएलएम आहे का असले प्रश्न पडतात. सर हे पण तसंच आहे का, हे मला नाही जमणार, अच्छा हे नेटवर्क मार्केटिंग आहे का, असे पण प्रश्न काही लोक टाकतात. बऱ्याचशा लोकांना आजही कळालं नाही की रिअल डायरेक्ट सेलिंग काय असतं आणि चेन मार्केटिंग काय आहे. ते म्हणतात चेन मार्केटिंग आहे का, पिरामिड आहे का, मेंबर बनवायची स्कीम आहे का. तर अशा लोकांना सांगायचंय सर, सगळं बाजूला ठेवा. तुमच्या मोबाईलमध्ये गुगल पे, फोन पे, पेटीएम, एटीएम सगळे ऍप आहेत. एवढे सगळे ऍप असून सुद्धा तुम्हाला पैसे येतात का त्यामध्ये जातात? तुमच्या मोबाईलमध्ये व्हॉट्सअप आहे, फेसबुक आहे, इंस्टाग्राम आहे, सर्व ऍप तुम्ही इन्स्टॉल केले, तुम्हाला किती ऍप पैसे देतात? सांगा बरं, कुणाला माहिती आहे किती ऍप पैसे देतात? सांगा एक ऍपचं नाव. आता तुमच्या मोबाईलमध्ये 50-60 ऍप असतील, पण किती ऍप तुम्हाला पैसे मिळवून देतात? लवकर सांगा. एक स्मार्ट इन्कम स्टार्ट करा. मी तुम्हाला पहिल्या दिवशी सांगतोय, आज आता उद्यापासून आपली 1 तारीख स्टार्ट होतीये. याचे व्हिडिओ स्टार्ट होणार आहेत उद्या सकाळपासून. व्हॅलिड पूर्णपणे आपल्याला मास्टर इन्सान बनायचे टेक्निकली. मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप छोटे छोटे व्हिडिओ बनवून देणार आहे. 3-3, 4-4 मिनिटांचे व्हिडिओ असणार आहेत ते. तयार आहात? चालेल का सांगा? किती लोक पाहणार? येस. येस लिहा, जोरदार येस, कॅपिटल येस. याचा अर्थ काय? जितक्या मोबाईलमध्ये पुणे शहरामध्ये, महाराष्ट्रामध्ये स्मार्टफोन वापरला जातो, तितक्या मोबाईलमध्ये डीएक्सएनचं डीएमआय ऍप आपल्याला घेऊन जायचं आहे, व्हॅलेट घेऊन जायचं आहे. म्हणजे लोकांना ना जॉईनिंग करणे किंवा हे गोळे गोळे दाखवणे सुद्धा गरज नाहीये. हे तर मी उदाहरण दिले फक्त. डुप्लिकेशनची ताकद एवढी मोठी आहे की हाच इन्कम 1,88,000चा 3 पटीने वाढेल जर सगळे 3 जॉईनिंग करत असतील तर. 1000 पॉईंटनी. अंडरस्टँडिंग करताय? जर प्रत्येक व्यक्ती 3-3 जॉईनिंग एव्हरी मंथ करत असेल तर हा जो 1,88,000 आहे, गॅरेंटेड सिक्रेट ऑफ द 3x इन्कम तुमचा पुढच्या महिन्यामध्ये 3 पटीने वाढेल. फक्त छोटीशी सुरुवात, प्रत्येकाने 1,000 पॉईंटचे 3 जॉईनिंग मारले. यासाठी प्रत्येकाला शोध प्लान, शोध ट्रेनिंग आलंच पाहिजे, आणि त्यासाठी आपण ट्रेनिंग्स मध्ये पण भर देत आहोत. येस, व्हेरी गुड. आता इव्हॅलेट म्हणजे काय? तर सिंपल आहे सर. एमएलएम सारखं बोलूही नका काही लोकांशी. जसं तुम्ही म्हणा ना ओला उबेर ऍप आहे. आता जे ओला उबेर ऍप घेतात, तुम्ही विचार करा, ज्या कंपनीच्या मालकांनी, भावेश अग्रवाल नाव माहितीये मला, मालक, ज्यांनी पहिल्यांदा ओलाचं ऍप ओपन केलं, तो व्यक्ती आज 4,500 करोडचा मालक आहे. आणि त्याच्या डोक्यामध्ये ती आयडिया आली की एक ऍप मी सगळ्यांच्या मोबाईलमध्ये टाकणार, सर्व ड्रायव्हर लोकांना कनेक्ट करणार, आणि सगळे कस्टमर माझ्या ओला गाडीतून जातील, आणि हळूहळू त्याचा जनरेट झालेला प्रॉफिट फक्त माझ्याकडे येईल, आणि थोडाफार मी ड्रायव्हरला इन्सेंटिव्ह देईल, कस्टमरला काही नाही. तुम्ही ओलाची गाडी पकडून जर समजा इथून एअरपोर्टला गेलात तर तुम्हाला 1ही रुपया कोणी रिटर्न देत नाही. ऍग्री मानताय? तुम्ही स्विगीनी ऑर्डर करा, तुम्हाला 1ही रुपया कोणी रिटर्न देत नाही, पण बिलियन्स ऑफ बिलियन त्या लोकांनी टर्नओव्हर जनरेट करायला सुरुवात केली आहे. करोडोचा टर्नओव्हर स्टार्ट झालाय. हे तुम्हाला समजतं? येस लिहा. तुम्ही स्विगीनी ऑर्डर करा, जेवण करा, तुम्हाला 1 रुपया रिटर्न येत नाही. परंतु स्विगी ऍप मात्र प्रत्येक व्यक्तीच्या मोबाईलमध्ये चालू झालाय. झोमॅटो नावाचा ऍप प्रत्येकाने डाउनलोड करायला सुरुवात केली. ओला उबेर ऍप प्रत्येकाने डाउनलोड करायला सुरुवात केली. आयडिया नंबर 3 लिहा. आयडिया नंबर 3, प्रत्येक मोबाईलमध्ये डीएक्सएन डीएमआय ऍप घेऊन जायचं आहे. आयडियाज नंबर 3, प्रत्येक मोबाईलमध्ये डीएक्सएन डीएमआय ऍप इन्स्टॉल करायचं आहे. प्ले स्टोअर मध्ये जायचं आहे, डीएमआय डिजिटल नावाचा ऍप इन्स्टॉल करायचा आहे, आणि मग इव्हॅलेटचं थोडंसं ट्रेनिंग घ्यायचं आहे. कुठं असतो आपला बेसिक बॅलन्स इन्क्वायरी, कुठं असते टीडीएस स्टेटमेंट, कुठून आपण विड्रॉल करू शकता. मी डायरेक्ट तुम्हाला सांगतो, व्हिडिओमध्ये नंतर बघूच आपण. पण गुगल पेच्या माध्यमातून काल मला अजून एक चांगला आविष्कार सापडला. जीपेच्या माध्यमातून तुम्ही जास्तीत जास्त किती रुपये ट्रान्झॅक्शन करू शकता? काही ऍपमध्ये 5,000ला लॉक आहे तुमच्या अकाउंट प्रमाणे, काही ठिकाणी 25,000ला लॉक आहे, तर काही ठिकाणी 50,000ला लॉक आहे. ऍग्री मानताय? म्हणजे ते काय म्हणतं, 5,000च्या वरती तुम्ही दिवसाला ट्रान्झॅक्शन नाही करू शकत. ते म्हणतात सर 25,000 तुमची लिमिट आहे, 25,000च्या वरती मी ट्रान्झॅक्शन नाही करू शकत. ऍग्री लिहिता, ऍग्री 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 फास्ट लिहा. माझ्या बरोबर राहा, चॅटबॉक्स मध्ये लिहा, बरोबर आहे सर, बरोबर आहे, बरोबर आहे. आता तुम्ही ई वॅलेट ओपन करा डीएमआय डिजिटल ऍप मधून, वरती ई वॅलेट वर क्लिक करा, खाली विड्रॉल नावाच्या बटनवर क्लिक करा, आणि वरती एक आडवी लाईन लिहिली आहे डीएक्सएननी, ती काय लिहिली वाचा. ज्यावेळी ती लाईन वाचाल ना, त्यावेळेला तुमचे डोळे विस्फारतील. सर एक असं ऍप आहे की ज्याच्यामध्ये डीएक्सएननी लिहिले पर डे
प्रति दिवस तुम्ही किती विड्रॉल करू शकता. विड्रॉलचा अर्थ तिथून वॅलेट मधून पैसे काढून बँकेला ट्रान्सफर होतात. 3,000च्या पुढे गेले की ट्रान्सफर सुरू होतो. आता तिथं लिहिलेलं आहे डीएक्सएन सिस्टमच्या ऍप मध्ये की तुम्ही एका दिवसाला 999 करोड रुपये, ओ माय गॉड, किती लोक बघणार, 999 करोड रुपये एक दिवसाला ट्रान्सफर करू शकता. ओ माय गॉड ल्या, ओ माय गॉड, ओ माय गॉड. मतलब डीएक्सएन कॅपिंग ठेवलीच नाहीये. 999 म्हणजे जो आकडा म्हणतो ना सर्वात मोठा 1,000 करोड आकडा आहे तो. ओ माय गॉड. कितीही पैसा तुम्ही तुमच्या वॅलेट मधून एका दिवसामध्ये तुमच्या डीएक्सएनच्या वॅलेट मधून तुमच्या बेसिक अकाउंटला ट्रान्सफर करू शकता. मग किती लोकांना वाटतं हे वॅलेट प्रत्येक घरात घेऊन जायचं आहे. जेवढे मोबाईल तेवढ्या मोबाईल मध्ये वॅलेट. आयडिया नंबर 3 पूर्ण. आयडिया नंबर 4, काही लोक अशी पण आहेत की सर ते टेक्निकल आम्हाला काही समजत नाही, तर लगेच म्हणायचं एटीएम कार्ड आहे का. लवकर लिहा एटीएम. सगळ्यांनी लिहा, फास्ट लिहा, फास्ट लिहा. एटीएम कार्ड आहे का. लवकर लिहा, लवकर लिहा आणि फास्ट लिहा. एटीएम. जिंदगी बनाने आया पैसा, बेरंगी दुनिया को रंगी बनाने आया पैसा, जिंदगी को जिंदगी बनाने आया पैसा. आया पैसा, सपने तेरे लवकर लिहा एटीएम कार्ड, एटीएम कार्ड, एटीएम कार्ड. एटीएमचा अर्थ काय आहे. ऑटोमेटेड टेलर मशीन. ऑटोमेटेड टेलर मशीन. अरे काय अर्थ याचा काय माहिती जर ऑटोमेटेड टेलर मशीन म्हणतात. पण खरं जर एनी टाइम मनी किती लोकांना पाहिजे तर म्हणायचं डीएक्सएन एटीएम कार्ड काढा. स्मार्ट कार्ड, डीएक्सएन स्मार्ट कार्ड. आता जेवढ्या घरामध्ये एटीएम कार्ड आहे तेवढ्या घरामध्ये डीएक्सएन स्मार्ट कार्ड, डीएक्सएन एटीएम कार्ड बोला. अजून सोपं सांगा, डीएक्सएन एटीएम कार्ड, डीएक्सएन एटीएम कार्ड. याचा अर्थ काय आहे. सर एटीएम कार्ड ज्यावेळी तुम्ही स्वाईप करता त्यावेळी पैसे काढता, पण ते पैसे तुमच्याच खात्यातले काढता. पण ज्यावेळी तुम्ही डीएक्सएनचा चहा पिता, साबण वापरता, आंघोळ करता, शॅम्पू लावता, तुमच्या बरोबर 1,000 लोक शॅम्पू लावतील तर तुमच्या अकाउंट मध्ये पैसा जनरेट होतो. वाव वाव, फंटास्टिक. असं एटीएम कार्ड किती घरात जाईल. मग समजा मी जर 100 घरांचं बॅलेट काढलं तर मला 20,000 पे आउट येईल. सगळ्यांनी लिहून ठेवा याकडे. काही नाही सर, हे गोळे प्लान दाखवायचीच गरज नाही. स्टार जे स्टार रुपी स्टार डायमंड पण सांगायची गरज नाही. लोकांना जितकं सोपं करून त्यांचं फ्युचर किती स्ट्रॉंग बनेल एवढं जरी सांगता आलं आणि कोणती रिस्क नाहीये एवढं जर समजावून देता आलं तर तुमची सामनेवाली व्यक्ती कोणी पण असेल ती क्लोजिंग होणार. गॅरंटेड. समोर व्यक्ती कोणती असेल ती क्लोजिंग होणार. पण तुम्ही 2 गोष्टी सांगून द्यायच्या आहेत. नो लॉस, कोणताच लॉस नाहीये, रिस्क कोणतीच नाहीये आणि अनलिमिटेड इन्कम मर्यादा आहे. समजा 1,000 लोकांच्या मोबाईल मध्ये वॅलेट गेला किंवा 1,000 लोकांच्या हातामध्ये डीएक्सएन एटीएम कार्ड गेलं, डीएक्सएन स्मार्ट कार्ड गेलं, फ्रेंड्स लिटरली 2 लाख मंथली चालू होतील. वावल्या वाव, फंटास्टिक. किती चालू होतील मंथली. 2 लाख. तुमच्यामुळे एटीएम कार्ड लोकांनी घेतले, तुमच्यामुळे लोकांनी वेगवेगळे बँकेचे स्मार्ट कार्ड काढले, क्रेडिट कार्ड काढले. आपल्या बोलण्यातून लोक प्रचार होतो न कळतपणे. सेल विदाउट सेलिंग. आयडिया नंबर 4, एटीएम किंवा स्मार्ट कार्ड. एटीएम लिहा, एटीएम, डीएक्सएन एटीएम कार्ड, डीएक्सएन एटीएम कार्ड. आयडिया नंबर 4 लिहून घ्या. मी प्रत्येकाला नाही सांगणार, पाहिजे आपण म्हणजे म्हणतो ना आपण की आता तुम्हाला सांगतोय तर पटपट लिहून घ्या आणि शॉर्टकट मध्ये सांगतोय, पटपट सांगतोय. आयडिया नंबर 5 हवी आहे का. सर रिक्रुटमेंट करण्याचे आयडिया आहेत. धडाधड जॉईनिंग वाढली पाहिजे आपली पुण्यातून, इंडियातून, महाराष्ट्रातून किंवा जगामधून कुठूनही. कारण तुमचं कार्ड जगातल्या 200 देशांना व्हॅलिड आहे. 200 देशाचं व्हॅलिड कनेक्ट होऊ शकतो. डॉलर मधला पैसा इंडियात कन्वर्ट होऊन येऊ शकतो. जी टीडीएस कट होऊन पैसा येतो ज्यावेळी एनरोलमेंट करता त्यावेळेला तो तुमचा डिजी लॉकर, गव्हर्नमेंट वेबसाईटवर डिजी लॉकर कनेक्ट होतो. डीएक्सएन एटीएम कार्ड. चला आयडिया नंबर 5 हवी आहे. 5 ल्या 5 हवी आहे तर सांगतो पटकन. प्रत्येक व्यक्तीच्या घरामध्ये बिग बाजार, रिलायन्स किंवा डी मार्टचे काही ना काहीतरी स्मार्ट कार्ड आहेत का नाहीत. पण काय मिळालं तुम्हाला आतापर्यंत. बिग बाजार, येस, बिग बाजार तर मध्ये फेल्युअर झालाय पूर्णपणे. पण बरेचशा लोकांना माहिती आहे की काही ना काहीतरी आपण दुकानामध्ये जातो तेव्हा एक स्मार्ट कार्ड घेतो. हे स्मार्ट कार्ड आपण घेतलं पण काही फायदा नाही. तेच ऐवजी डीएक्सएन स्मार्ट कार्ड घेतलं तर तुम्हाला इतका पैसा मिळू शकतो जो स्क्रीनवर तुम्हाला दिसतोय समोर आता. 1,88,680. वाव, फंटास्टिक. आयडिया नंबर 4. अच्छा, आयडिया नंबर 5 खेडेगावातल्या लोकांसाठी. लवकर. आयडिया नंबर 6 खेडेगावातल्या लोकांसाठी. लवकर लिहा. येस सर,
लिहून तर घ्या ऍटलिस्ट. कोणती आयडिया कुठे काम करेल सांगता येत नाही ना. जसा व्यक्ती समोर येतो तसं बोलायचंय आपल्याला. लवकर 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 आणि फास्ट. आयडिया नंबर 6, खेडेगावातल्या लोकांशी, मतलब एकदम ग्रामीण भागामध्ये गेला असेल, एकदम असा भाग आहे की त्यांना ना स्मार्ट कार्ड समजत, ना वॅलेट समजत, ना काही समजत, अशा लोकांची रिक्रुटमेंट करण्याची आयडिया. लिहून घ्या. सर रेशन कार्ड वापरत होता ना पहिलं, अजून पण वापरतात ना गावामध्ये? रेशन कार्ड, रेशन कार्ड, रेशन कार्ड. सर रॉकेल घेण्यासाठी रेशन कार्ड वापरत होते. तांदूळ, ज्वारी किंवा गहू काहीतरी आणण्यासाठी आपण रेशन कार्ड वापरत होतो. काय बरं फायदा मिळाला? थोडी सबसिडी मिळाली. तसंच एक आमच्याकडे डीएक्सएनचं सबसिडी कार्ड आहे. डीएक्सएन सबसिडी कार्ड आहे ज्याच्यात 25% डिस्काउंट जागेवरती होतो आणि तुमच्यामुळे जर गावातल्या 100 लोकांनी हे सबसिडी कार्ड काढलं तर तुमचा इन्कम मंथली 20,000 होणार. डायरेक्ट सबसिडी कार्ड. आणि हे सबसिडी कार्ड आजपासून आपण सगळ्या घरात घेऊन जायचंय. वाव, फंटास्टिक. क्या बात है, क्या बात है, क्या बात है, क्या बात है. येस, आयडिया नंबर 6, डीएक्सएन आधार कार्ड. डीएक्सएन आधार कार्ड. सर आधार काय मिळालं तुम्हाला? घराघरामध्ये आधार कार्ड आहे. माझ्या घरामध्ये आम्ही 4 लोक राहतो, तर चौघांचं आधार कार्ड आहे. का 1 रुपया जमा झाला आधार कार्डामुळे बँकेत? तुमच्या गावामध्ये किती लोकांकडे आधार कार्ड आहेत? पण त्यांना जाणीव करून द्यावी लागेल की सर काहीच फायदा नाही झाला. त्यापेक्षा डीएक्सएन आधार कार्ड काढूयात आणि आपण या सिस्टमला समजून घेऊ. तुम्ही सुद्धा हे डीएक्सएन आधार कार्ड तुमचं काढून घ्या आणि तुमच्या सोबत हजारो लोकांचं काढायला सुरुवात करा. गावागावामध्ये प्रत्येकाचं आधार कार्ड आहे. डीएक्सएन आधार कार्ड. गरज नाही सर एमएलएम बोलायची. गरज नाही सर एक मेंबर करतोय मी तुम्हाला, तुमच्या अंडर आपण असे जॉईनिंग करू, तसे जॉईनिंग करू, काही बोलू नका. 100 आधार कार्ड काढायचं टार्गेट द्या आणि 100 आधार कार्ड फक्त घरातले खर्च चेंज करतील. तेवढंच फक्त चहा, साबण, पेस्ट, शॅम्पू, तेल, लोशन जे काय आहे, राईस ब्रॅन ऑइल, मीठ किंवा हळद, हे घरातले प्रोडक्ट चेंज करतात. येस, कपडे धुण्यापासून भांडी धुण्यापर्यंतचे प्रोडक्ट आहेत. वाव, फंटास्टिक. लवकर लिहा. व्हेरी गुड, व्हेरी गुड, जबरदस्त. सर मित्रांनो, सक्सेस फार दूर नाहीये. जर अशा पद्धतीने जर तुम्हाला प्रॉपर गायडन्स मिळतोय, आम्ही कोच करत आहोत, आम्ही तुम्हाला पूर्ण मार्गदर्शन करत आहोत. कंटिन्युअसली मंगळवार शुक्रवार ट्रेनिंग स्टार्ट झालेले आहेत. रेग्युलरली मंगळवार शुक्रवार मराठीतून मीटिंग होत आहेत. नवीन लोकांना आजच्या मीटिंग मध्ये बसवायचं आहे. नवीन लोक मीटिंग मध्ये घेऊन यायचे आहेत. एनर्जी मिळते मित्रांनो, पॉवरफुल एनर्जी मिळते. तुम्हाला मिळते का एनर्जी? लॅब बघू बरं एनर्जी. येस. मग ही जी स्वप्न दिसतात ना, अलिशान कार, अलिशान घर, फॉरेन टूर, फ्रीडम वाले जिंदगी, येस, वोकेशन, कधी कुठेही फिरायला जायची संधी, लाईफस्टाईल वालं जीवन, जीवनशैलीचा विकास. येस. आपली मुलं सुद्धा पटकन बोलून जातात, सर आयफोन पाहिजे मला. बोलतात का नाही आपली मुलं? सांगा बरं, छोटी आहेत अजून, पण त्यांची लाईफस्टाईल बघा, ते आयफोनचा विचार करतायत. ब्रँडेड कपडे घालण्याचा विचार करतो, ब्रँडेड शूज असायला पाहिजेत. प्रत्येक गोष्टीला पैसा लागतो. पण जर कोणी पैशाची अलर्जी ठेवत असेल ना, तर त्याला सांगा तुमच्या मृत्यूनंतर पण कफन घ्यायला पैसे लागतात. ते कोणी फुकट आणून देत नाही. बाहेर सगळी सजावट करतात, तुम्हाला घेऊन जातात, स्मशानभूमीपर्यंत घेऊन जातात, त्याच्यानंतर श्राद्ध पण घातलं जातं, त्यावेळेला सुद्धा साहेब पैसेच लागतात. ओ माय गॉड. माणूस निघून गेल्यानंतर सुद्धा त्याच्या नावाने पैसे खर्च करावे लागतात. मग कशाबद्दल पैशाबद्दल लाजायचं साहेब? पैसे बोलायला का बरं घाबरायचं आपण? सर लोकांना पैसे कसे सांगू? पैसे सांगा तर पैसे येतील ना. तुम्ही जर फक्त आजारांबद्दल बोलत राहिला तर आजारीच लोक चारी बाजूने फिरत राहतील तुमच्या, फक्त आजारीच. पण जर तुम्ही प्रॉपर ह्या आजच्या जे दिलेल्या ट्रेनिंग प्रमाणे जर तशा पद्धतीची लोक सांगितली तर ती त्या पद्धतीचं डुप्लिकेशन करतील, त्या पद्धतीनं लोकांना म्युझिक ऐकते. आपण जरा व्हिडिओ आणत काही लोकांचा म्हणजे जरा म्युझिक मध्ये एनर्जी असते मित्रांनो. म्युझिक इज इक्वल टू एनर्जी. सो इन्क्रीज द प्रोडक्टिव्हिटी मित्रांनो. प्रोडक्टिव्हिटी इन्क्रीज करायचे. आता तुम्हाला मी नंबर्स नाही सांगत मित्रांनो, फक्त आणि फक्त टास्क डोक्यात ठेवा. मला 100 घरामध्ये स्मार्ट कार्ड काढायचंय, मला 100 घरामध्ये वॅलेट ओपन करायचंय, मला 1 तारखेला माझ्या पीव्ही पूर्ण करून ग्रुपला शेअर करायचे. आणि आता मी छोटासा विचार करणार नाही, छोटे छोटे विचार करणार नाही. छोटे छोटे पाऊल मात्र मी नक्की घेणार. बारीक विचार नाही करणार, पण छोटं पाऊल मात्र नक्की टाकणार. पहिलं पाऊल म्हणजे काय? रात्री 12 वाजता बिल. किती लोक आज नाईट बिल करणार सांगा बरं, लवकर सांगा बघूया. चला, इतकं सांगितल्यानंतर किती लोक एक्साइटेड आहेत, एनर्जेटिक आहेत? सर जबरदस्त, सर जबरदस्त ट्रेनिंग झाली आहे. आज मी रात्रीच्या 12 वाजता बिल मारणारच. किती लोक तयार आहेत? आणि हे शपथ घ्या मित्रांनो,
आज हा महिना मार्च संपतोय. एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर 2026 किंवा इथून पुढचे जे महिने येतील, रात्रीच्या 12 वाजता बिल मारायची सवय करूयात आपण. आणि हळूहळू त्याला आपण ऍडव्हान्स मध्ये घेऊन जाऊ. स्टॉकिस्टकडे ऍडव्हान्स रिपोर्ट देऊ. प्रोडक्टिव्हिटी वाढणार. फास्ट वाढते प्रोडक्टिव्हिटी मित्रांनो. फक्त आणि फक्त स्ट्रॅटर्जी लिहा. स्ट्रॅटर्जीने प्रोडक्टिव्हिटी वाढते. इन्क्रीज द प्रोडक्टिव्हिटी. आणि मग प्रोडक्टिव्हिटी वाढत असताना जर 1 तारखेला बिल केलं तर तुम्ही फ्री होऊन जाता. तुमच्या स्वतःच्या पर्सनल पीपी पूर्ण होऊन जातात. आणि मग तुमच्याकडे राहतं जे मी आता सांगितले दुसरी आयडिया ते म्हणजे रिक्रुटमेंट, फॉलो अप आणि क्लोजिंग. नवीन नवीन लोकांना सपोर्ट. तुमच्या डाऊनलाईनला जाऊन केलेला सपोर्ट. येस, मिनल मॅडमनी खूप सुंदर वाक्य लिहिलंय सर. नवीन वर्षाची फायनान्शियल इयरची सुरुवात होते आणि तुम्ही फायनान्शियल प्लॅनिंग सांगताय. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड मॅडम. फायनान्शियल इयर स्टार्ट. इन्क्रीज द रेव्हेन्यू. मग आपल्या हातामध्ये येतो की सर मी कमीत कमी 100 बॅलेट ओपन करेल, मी 100 स्मार्ट कार्ड ओपन करेल, 100 आधार कार्ड ओपन करेल, 100 सबसिडी कार्ड तयार करेल. जे तुम्हाला आवडलं ते. अजून एक राहिलंय पण आता ते मागे ठेवतो. नाही तर पहिल्या दिवशी इतकं जर सांगितलं तुम्ही म्हणाल सर यातलं काही लक्षात कमी राहिलं. बरंच काय काय सांगून मोकळे झाले. अच्छा चला पुढच्या 10 मिनिटांमध्ये ना हे समजून घेऊयात की 3000 पर्सल पीव्हीची ताकद काय. तयार आहात? तयार आहात? तर मग ती ताकद म्हणजे डेव्हलपमेंट म्हणून. लवकर लिहा. 3000 पीपीव्ही डॅश लिगसी प्लॅन. सगळ्यांनी लिहायचंय. 3000 पर्सल पीव्ही का करायला सांगतात लीडर्स लोक ऑल ओव्हर वर्ल्ड मध्ये? आरबीसी सिस्टम का म्हणते 3000 पर्सल पीव्ही करा? बिहारची पूर्ण सिस्टम का 3000 पर्सल पीव्हीवर शिफ्ट आहे? तर त्याला शब्द वापरायचा आहे लिगसी इन्कम. लवकर लिहा लिगसी. मग मी पुढे जाणार. लिगसी, वारस इन्कम, लिगसी. लिगसी, व्हेरी गुड. 3000 पीपीव्ही डॅश लिगसी. किती लोकांना आवडेल की आपल्या मृत्यूनंतर देखील आपल्या घरामध्ये पैसा यावा? कंपनी तर स्ट्रॉंग आहे ना. कंपनी 26 देशांमध्ये जगातली नंबर 1 कंपनी बनली फॅक्टरी तयार करून. इज कॉल्ड एक रियल डायरेक्ट सेलिंग कंपनी वर्ल्ड वाईड. और विदाउट एनी बिग टार्गेट लोकांना मोठा पैसा देणारी एकमेव कंपनी डीएक्सन आहे. मोठं टार्गेट देत नाही म्हणून लोकांना मोठं काम करत नाहीत. हा मला आतापर्यंत सापडलेला एक महत्वाचा पॉइंट आहे मित्रांनो. कंपनीकडून सिस्टम मधून मोठं टार्गेट नसल्यामुळं लोक कॉन्स्टंटली काय राहतात मग त्याच्यामध्ये कन्सिस्टन्सी राहत नाहीत. मला माहितीये हा छोटासा प्रॉब्लेम आहे मित्रांनो डीएक्सनचा. पण तो प्रॉब्लेम आपण सर्वांनी सॉल्व्ह करायचा आहे. त्यासाठी 3000 पीपी लिगसी सिस्टम. तुम्हाला आवडेल का आपल्या डेथ नंतर सुद्धा जसाच्या तसा मोठा इन्कम आपल्या मिसेसला ट्रान्सफर व्हावा आणि आपल्या मिसेसला ऑटोमेटेड पैसा मिळावा? तिला फक्त 1 तारखेला 3000 पीव्ही करण्याची सवय लागून दिली. फक्त 1 तारखेला 3000 पीव्ही केल्या तर तुम्हाला मोठा पैसा कमवण्याची संधी फक्त आणि फक्त ओनली आणि ओनली डीएक्सन देऊ शकते. स्क्रीनवरती पाहूया डेव्हलपमेंट बोनस. कोणता बोनस येतो? डेव्हलपमेंट बोनस. डेव्हलपमेंट बोनस 4 लाख किती आहे बघा बरं. आकडा मोठा दिसतोय जरा बघा. 4,37,000 रुपये डेव्हलपमेंट बोनस आहे. ओ माय गॉड. डेव्हलपमेंट बोनस यामध्ये काय झालंय 6 लाईन स्ट्रक्चर आणि 5 लेवल डेप्थ. दोन गोष्टी आहेत. माझ्या आडव्या लाईन मध्ये 6 लोक आहेत आणि 5 लेवलची डेप्थ आहे आणि सर्व लोक 3000 पर्सल पीव्ही करतात असं गृहीत धरा. तर तुमचा 5व्या लेवल पर्यंतचा जो इन्कम आहे फक्त डेव्हलपमेंट बोनस हा तुम्हाला येतो तो 4,37,000 येतो. 4,37,000. आता कल्पना करूया त्याच्या पुढं. असं गृहीत धरा की तुमच्या नंतर तुम्ही 3000 पीव्ही केल्यानंतर एका लाईन मध्ये 30 लाख पीव्ही होतोय. किती लाख पीव्ही होतोय? लवकर लिहा, लवकर लिहा. व्यवस्थित समजून घ्या पॉइंट. तुमच्या नंतर तुम्ही स्वतःच्या 3000 पीव्ही केल्यानंतर तुमच्या एक सिंगल लाईन मध्ये 30 लाख पीव्ही होतोय. कोणती डायरेक्ट सेलिंग कंपनी जगाच्या पातळीवरती आहे विदाउट एनी रँक, कोणताही स्टेटस न पाहता, तुमचं रँक आणि क्वालिफिकेशन न बघता तुम्हाला इन्कम पाठवून देते? सांगा मला एक नाव फक्त आता. मग तो बायनरी असेल, ट्रायनरी असेल, जनरेशन असेल, नाहीतर कोणतीही एमएलएम कंपनी असेल, नाहीतर एखादी कोणतीही डायरेक्ट सेलिंग कंपनी असेल. एनी हाव कोणतीही सांगा मला. सर मी जॉईन केलं, माझ्या एका व्यक्तीला मी जॉईन केलं, आता तो आहे पॉवरफुल लीडर, मदर लाईन, एलिफंटल एग, तिथून 30 लाख पीव्हीचा बिझनेस होतो. किती बिझनेस होतो साहेब? 30 लाख पीव्हीचा बिझनेस होतो. आणि तुम्ही आपोआप स्टार एजंट बनता. असं पण सांगतो मी तुम्हाला. आपोआप स्टार एजंट पण बनता. कारण तो तर काम करतोय, त्यांनी स्टार एजंट झालं तर तुम्ही आपोआप स्टार एजंट आहात. आता तुम्हाला फक्त सांगितलं होतं काय
3000 पर्सनल पीपीव्ही केल्या. किती पीपीव्ही केल्या? 3000 पर्सनल पीपीव्ही केल्या पहिल्यापासून. तर त्या 30 लाख पीव्हीचा पण पैसा न सांगता कंपनी तुमच्या घरी पाठवणार. कमीत कमी सर 1 लाखापेक्षा जास्त बोनस. मी कमीत शब्द बोलतो आता. 15 त्रिक 45 म्हणजे जवळजवळ तसं पाहिलं तर 2-2.5 लाख सुद्धा इन्कम एका लाईन मधून येऊ शकतो. पण मी कमीत कमी बोललो तर एक लाईन मध्ये तुम्हाला पैसा डीएक्सएन द्यायला तयार आहे, फक्त आणि फक्त. म्हणून डीएक्सएन मार्केटिंग प्लानची सर्वात मोठी ताकद स्क्रीनवर पाहताय तुम्ही. एक सिंगल लाइन से भी अमर्यादित इनकम देने की ताकत डीएक्सएन का मार्केटिंग प्लान में है. क्या बात है, क्या बात है, क्या बात है. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. उदाहरण स्क्रीनवर आहे पहा. उदाहरण स्क्रीनवर आहे. सिंगल लाईन मॅजिक. काय आहे सिंगल लाईन मॅजिक बघा बरं. एक्झाम्पल समोर आहे. असं गृहीत धरा तुम्ही स्वतः एक जनरेशन मध्ये तुम्ही एक आहात. नंबर ऑफ पीपल फर्स्ट. सेकंड जनरेशन मध्ये एक व्यक्ती तुमच्या सोबत आलाय, सॉरी तुम्ही जॉईन केलं आणि पहिल्या जनरेशन मध्ये एक व्यक्ती जॉईन झाला एक. तो क्राऊन अँबॅसेडर आहे असं गृहीत धरा. आता त्यांनी काय केलं 20, त्याच्या खाली 400 लोक आहेत, त्याच्या खाली 800, त्याच्या खाली 16,000 लोक आहेत, वाढत चालला आकडा. तर त्या एक व्यक्तीच्या लाईन मधून दॅट इज कॉल एक सिंगल लेगचं मॅजिक तुम्हाला इन्कम दाखवतो इथं. पहिले 175, 2800, 42,000, 5,60,000, 56 लाख आणि त्याच्यानंतर येतो 62 लाख रुपये. ओ माय गॉड, 62 लाख रुपये एक लाईन मधून पैसा. ओ माय गॉड ल्या, ओ माय गॉड, ओ माय गॉड, ओ माय गॉड, ओ माय गॉड, ओ माय गॉड. येस, मी ना तुम्हाला फक्त ही कल्पना देतोय. कोणती कल्पना? की डीएक्सएनच्या सिस्टम मधून इतका पैसा देण्याची सिस्टम आहे आणि तुम्ही 3000 पीव्ही केलेले आहेत. याचा अर्थ मी तुम्हाला आमिष दाखवतो असं नव्हे. मी तुम्हाला फार मोठं मोटिवेट करून आमिष दाखवण्याचा प्रयत्न, लोभ दाखवण्याचा प्रयत्न करत नाही आहे. मी तुम्हाला दाखवत आहे की ऑलरेडी ह्या बाल्टीमध्ये समुद्र आहे का नाहीये. तिथून दिसतो. येस, 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 येस. पाईपलाईन टाकायला पाहिजे का नाही टाकायला पाहिजे? सर पाईपलाईन इथं पण 3000 जर पीव्ही करत नसाल तर काहीच येणार नाही. डायरेक्ट 21% डिश. तेव्हा समजलाय पॉइंट? येस. मग 3000 पीव्ही लिगसी बनतात. आपल्यानंतर आपल्या फॅमिलीला एवढा पैसा द्यायची ताकद डीएक्सएन ठेवतीये. आणि डीएक्सएनने रोज नवीन प्रोडक्ट आणायला सुरुवात केली आहे. कंटिन्युअसली अख्खी मॅनेजमेंट रेग्युलरली नवीन नवीन प्रोडक्टवर काम करतीये. संपूर्ण पुण्यामध्ये आता त्याचं प्रोडक्टचं पूर्ण स्ट्रक्चर रेडी झालेलं आहे. खूप मोठी ताकद लागली मित्रांनो. आपल्याला फक्त एक गोष्ट करायची, नर्चर द फ्युचर लीडर्स. आपल्याला लीडर निर्माण करायचे, नर्चरिंग करायचंय. नर्चरिंग मतलब डेव्हलप करायचंय. मला बरीचशी लोक म्हणतात नेमकी कुठे जास्त मेहनत घेतली पाहिजे. मी म्हणतो लीडरशिप निर्माण करण्यावरती मेहनत घेतली पाहिजे. इंडिपेंडेंट लीडर तयार करण्यावरती मेहनत घेतली पाहिजे. येस, खरी मेहनत कुठे घ्यायची आहे? नर्चरिंग द लीडर्स. खरी मेहनत कुठे घ्यायचंय? ट्रेनिंग द्यायचंय, ऍडव्हान्स ट्रेनिंगवर भर द्यायचा आहे. बाकी कंपनी सगळं काही करायला तयार आहे, परंतु ऍडव्हान्स ट्रेनिंग म्हणून 90 दिवसाला आपण कन्व्हेन्शन शब्द वापरला जातो. 90 डेज कन्व्हेन्शन आहे एक. म्हणजे 90 दिवस आपण सगळेजण एका ठिकाणी येऊन ऍडव्हान्स ट्रेनिंग घेत आहोत. ऍडव्हान्स ट्रेनिंग, कोचिंग, मेंटोरिंग आणि प्रॉपर वेनी आपण कस्टमर हँडल कसे करू, सेल्स क्लोज कसे करायचे, वेगवेगळ्या आयडिया कशा अप्लाय करायच्या, कोणकोणते प्रिन्सिपल डायरेक्ट सेलिंग नेटवर्क इंडस्ट्रीमध्ये फॉलो करायचे आपल्याला. गेटिंग स्टार्टेड राईट. एक व्यक्ती जॉईन झाल्यानंतर पहिल्या 90 दिवसामध्ये नेमकं काय करायचंय त्या व्यक्तीने, दॅट इज कॉल्ड गेटिंग स्टार्टेड राईट. गेटिंग स्टार्टेड राईट. मेंटोरिंगचा मतलबच होतो मित्रांनो गोल सेटिंग. मतलब पहिलं लक्ष निर्मिती. 90 दिवसात काय अचीव करायचंय, 6 महिन्यात काय अचीव करायचंय, 1 वर्ष, 3 वर्ष, 5 वर्षात काय अचीव करायचंय, याचं लिखित मध्ये असलं पाहिजे. कोचिंग, गायडन्स, ट्रेनिंग, मोटिवेशन, नॉलेज, सपोर्ट अँड सक्सेस. त्यामुळे आता कोणालाही मागे ठेवलं जाणार नाही मित्रांनो. तुम्ही तयार आहात? क्या बात है, क्या बात है, क्या बात है. ऍप डाउनलोड करून ठेवा. येस, ऍडव्हान्स ट्रेनिंगचा ऍप आहे. म्हटलं ना तुम्हाला ऍप आहे. डीएमआय डिजिटल ऍप आहे आणि हा एक ऍप आहे. हे 2 ऍप इन्स्टॉल करून ठेवा. यासाठी तुमच्या मोबाईलमध्ये 2 ऍप इन्स्टॉल केल्यानंतर याच्यामध्ये असते 90 डेजची मेंटरशिप बॅच. याच्यामधून तुम्ही बुक वरती काम स्टार्ट करू शकता. येस, व्हेरी गुड.
पर्सनल काउन्सिलिंगसाठी आम्ही वेळ देत आहोत. म्हणजे ज्या ज्या वेळेला मी तुम्हाला एक मेसेज टाकतो बघा, ब्रांच ऑफिसला कोणालाही घेऊन या, आपण तिथे पर्सनल काउन्सिलिंग स्टार्ट करत आहोत. त्याला म्हणतात फिजिकल काउन्सिलिंग, भेटल्यानंतरची काउन्सिलिंग असते. याही पुढे काही लोकांनी मला फोन केला, सर मला दुपारी तुमचा 2 वाजताचा वेळ हवाय. माझी एक 5 लोकांची मी मीटिंग प्लॅन करतोय. 5च लोक आहेत. परंतु सर तुमचा मला एक पाऊण तासाचा वेळ हवाय. तुम्ही मीटिंग प्लॅन करा माझ्यासोबत. आपण ते 5 नवीन लोक झूम मध्ये बसू आणि त्यांच्यासोबत आपण एक मीटिंग करू आणि त्यांची क्लोजिंग करू. चालेल का? त्याला काउन्सिलिंग म्हणू किंवा त्याला पर्सनल सपोर्ट पण म्हणता येईल. तुम्हाला हवा असेल तर आम्ही द्यायला तयार आहे. तुम्ही एक शब्द टाका, आम्ही 10 शब्द पुढे चालायला तयार आहे. व्हेरी गुड. पुस्तकं तुमच्या घरापर्यंत पाठवण्याची पूर्णपणे सिस्टम बनलेली आहे. 18,000 पिनकोड वरती फ्री ऑफ कॉस्ट डिलिव्हरी सुरू आहे. आणि माझ्या महाराष्ट्रातल्या पुण्यातल्या माझ्या टीमच्या लोकांना हे बुक घेण्यासाठी डिलिव्हरी चार्ज पे करण्याची गरज नाही. हे तुमच्यासाठी एक पॉवरफुल टूल्स आहेत. हे टूल जेव्हा तुम्ही वापरता, तुम्हाला पीव्हीची मशीन आहे. अभ्यास करण्यासाठी डिप्लोमा इन डायरेक्ट सेलिंग सारखं पुस्तक आहे. दॅट इज कॉल्ड नेटवर्क मार्केटिंग आपकी जिंदगी कैसे बदल सकती है. एक चांगली सुरुवात प्रॉपर वेनी समजून घ्यायचं 90 डेजची, तर 90 दिवसाचं वर्कबुक आहे. शोध प्लॅन चांगल्या पद्धतीने करायचा आहे. शोध प्लॅनचं एसटीपी कार्ड आहे. येस. किती मेहनत घेतली विचार करा बरं मित्रांनो. केली का नाही केली मेहनत सांगा बरं. किती लोकांना दिसतात एफोर्ट? येस, एफोर्ट बघा पहिले पाठीमागचे. दिसतात एफोर्ट मित्रांनो याच्या पाठीमागं? येस, एफोर्ट आहेत. खूप आहेत ना एफोर्ट. म्हणजे एक लीडर निर्माण होण्यासाठी, नर्चरिंग द लीडर, फ्युचर लीडर तयार करण्यासाठी ऑलरेडी टूल्स आहेत आणि आपल्याला समजेल असं, लोकांना सांगता येईल अशा सोप्या भाषेतले टूल्स आहेत मित्रांनो. खूप जबरदस्त काम करायचं आहे मित्रांनो. येस. 90 डेज मेंटरशिप बॅच आता सुरू करत आहोत आपण. नवीन बॅच सुरू होणार आहे एप्रिलच्या, मला वाटतं मिड मंथ, म्हणजे आपण 15 एप्रिल किंवा 13 एप्रिल डिसाईड करत आहोत तारीख. त्या तारखेपासून आपले नवीन बॅच एप्रिल, मे, जून या 3 महिन्याची बॅच स्टार्ट करत आहोत. तुम्ही तयार आहात? लिस्ट काढा, सिलेक्ट करा आणि बॅच मध्ये घेऊन या. बाहेरच्या कंट्रीचे सर्व लोक 5,000 रुपीज पे करतात, कारण त्यांना ट्रेनिंग हवं आहे, त्यांना एज्युकेशन हवं आहे. आपल्याला आपल्या टीम मेंबर्सना फक्त सांगितलं जातं, तुम्हाला पहिले 3 महिने आमच्याकडून ऍडव्हान्स ट्रेनिंग टोटली फ्री ऑफ कॉस्ट आहे. आता तुम्हाला जर रिपीट करायचं असेल तर तुम्हाला फक्त 2 लोकांना ऍडव्हान्स मध्ये घेऊन यायचं आहे. कारण तर काहीतरी टार्गेट पाहिजे ना. पुन्हा एकदा रिपीट करायचं तर मला पुन्हा एकदा 1,074 रुपये खर्च करायचे तुमच्यावरती. किती लोकांनी पाहिले बिल तुमचं? इनवाइस पाहिले ईमेल वरती? पाहिले का नाही पाहिले? लिहा वगैरे ईमेल वरती, सर मी इनवाइस पाहिलं होतं. ज्यावेळी तुम्हाला एनरोल केलं ऍडव्हान्स ट्रेनिंग मध्ये, त्यावेळी मला ऑटोमॅटिकली एक इनवाइस आला आणि तो बिल मी बघितला, 1,174 रुपयाचा बिल. किती लोकांनी पाहिलेल्या ईमेल मध्ये? बघा तरी. तुम्ही ऍडव्हान्स घ्यावं म्हणून आम्ही 1,174 पे करत आहोत. पण याचं तुम्हाला बिल, कारण आम्हाला कोणी फुकट देत नाही ही सिस्टम वापरायला. याच्यामध्ये पण एक टीम आहे, याच्यामध्ये पण एआय चॅटबोट आहे. येस, येस सर, येस. राजू कांबळे सर लिहित आहेत. परंतु आपल्या लोकांना, आपल्याला फक्त सिरियसली मित्रांनो लीडर तयार करण्याची जी धडपड आहे ना, याच्यामध्ये तुम्ही लोक तयार करा. ऍडव्हान्स ट्रेनिंग विनामूल्य आपण उपलब्ध करून देतो, पण ते विनामूल्य नाही. सगळ्यांनी लिहायचंय 5,000 रुपये पे केलेत, 15,000 रुपये मी पूर्णपणे पे केलेत. अशा पद्धतीनं माइंडसेट तयार करून ऍडव्हान्स मध्ये बसायचंय. त्यासाठी ड्रीम्स विदाउट वर्क मित्रांनो काही जिंदगी को नाही. जिंदगी बनाने ड्रीम वर्क आया पैसा, अनलेस यू डू. ये रंगी दुनिया को स्वप्न रंगीन तोपर्यंत काम बनाने करणार आहे आया जोपर्यंत तुम्ही पैसा, काम करणार. अंधेरे कमरों में बत्ती जलाने आया पैसा, रेडी आहात? सपने तेरे सच्चे करके येस, व्हेरी गुड, व्हेरी दिखाने गुड. आया पैसा. हे शेवटचे स्लाइड घेऊयात आपण. ड्रीम डोंट वर्क अनलेस यू डू. जोपर्यंत तुम्ही त्याच्यावर काम करणार आहे, तोपर्यंत काही होणार नाही सर. द प्लॅन विदाउट ऍक्शन, ऍक्शन विदाउट मतलब एक योजना जर ऍक्शन नसेल तर विफल आहे, आणि एक प्लॅन जर योजना ऍक्शन नसेल तर विफल आहे, आणि ऍक्शन विदाउट योजना असेल तरी विफल आहे. त्यामुळे दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. योजनाही असायला पाहिजे आणि त्याच्यावरती ऍक्शन पण असायला पाहिजे. प्लॅन ही आवश्यक आहे आणि त्याच्यावरती आपल्याला इमिडिएट ऍक्शन पण आवश्यक आहे. तयार आहात? येस, तयार आहात, तयार आहात, तयार आहात. मित्रांनो वेळ नाही आपल्याकडं. म्हणून एक शेवटचा व्हिडिओ बघूयात. बघा एक स्वप्न पूर्ण होण्यासाठी किती धडपड घेतली जाते. एक वडील आहेत. आवाज आला की एबी लिहायचा आहे. शेवटचा व्हिडिओ हा एबी लिहायचा आहे. पॉवरफुल व्हिडिओ मित्रांनो. एबी लिहा, एबी एबी.
आवाज येत असेल तर हे बी लिहा. आणि काय बघा, 2 मुलं आहेत, मोठी झालीत. वडिलांनी अक्षरशः त्या मुलांसाठी पूर्णपणे आयुष्यभर मेहनत घेतली आहे. भरपूर प्रमाणात मुलांना शिकवलं, त्यांना पहिले नोकऱ्या लागलेल्या आहेत आणि आता तुम्ही पाहताय वडिलांचं एक मनापासून स्वप्न होतं, ज्या स्वप्नाला वडिलांनी मुलांच्या शिक्षणासाठी कायम तिलांजली दिली. आणि त्याच्यामुळे तुम्ही पाहताय आता ते वडील त्या घरावरती माल बांधलाय. त्यामुळे बंद आहे. त्याच्यामुळे शांत राहायचा इशारा करत आहे. वडिलांना समजत नाहीये नेमकं काय चालू आहे. Everything I do so instinctive and so passionate. Every word I move so descriptive like an adjective. I got a vendetta against people who patented being negative when you should be getting after it. I got facts over tracks, this and that, spitting slow, spitting fast. I could roast, I could gas, think I'm okay at last, but I don't know if that can erase all the past and the pettiness. A reflection of the emptiness, hilarious. You think you're worth my time, you're delirious, mysterious, because you hide behind a fake exterior, inferior. You know I'll always be a bit superior. Get off of me, this ain't no humble brag. I want you to hear words, you can say them back. I want you to feel free from the chains that last, and to believe in what you got. It was built to last, yeah. Now that I've been put through hell, I never काही got नातेवाईक पण आलेले आहेत. myself. I had to do it all myself. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. Gonna learn the consequence of being incompetent. Mental health is confidence, dreams and some honestness. I'm not here to save the day, that's for you to बहीण take आली away. I could play a million Sister. mind games, but instead I say something not illogical, something मुलांची that is आत्या. topical. Rub it on and watch it go, make yourself unstoppable. Dreams are irresponsible, but they're always possible. If you just believe, you could be so remarkable. Thoughts in my head, a collage and they spread. I'll be great one day, going off of my ही meds. बुलेट No, I'm गाडी not आहे. giving up, no, I'm not Tanishan giving in. I will four make it to wheeler the आहे. top, taking off in the wind. I gotta my make God. it. I'm त्याची saving चावी every day to taste it. I'm दोन मुलं आपल्या patient, but पहिल्या my mind, it पगारातून can आपल्या hardly take वडिलांना it. I'm गिफ्ट chasing a करत dream that I've had for several ages, a vacant modern kingdom for the कारण taking. वडिलांना हे पहिलं नसतं का घेता आलं. I've been put through hell, वडिलांनी मुलांच्या शाळेची फी भरली. anyone's help. I had to do it all myself. वडिलांनी त्याग केला. I don't ever slow up, no I don't take shit. I got no त्यागाचं रूपांतर तुम्ही आनंदात If मध्ये you wanna play tough and wanna hate this, I'll always show स्वप्न up. पूर्ण होतात ना मित्रांनो. I don't ever आज slow आता up, no I don't take shit. I got no love तर for the स्वतःसाठी नाही तर fakeness. If आपल्या you wanna play tough घरातल्या and wanna लोकांसाठी, hate आपल्या this, I'll जवळच्या always show लोकांसाठी up त्यांची and make a statement. आपल्या पत्नीसाठी, आपल्या मुलांसाठी आपली स्वप्न पूर्ण करा. For the fakeness, if you wanna play tough and त्यांचा आनंद शोधण्याचा प्रयत्न करा. वडिलांच्या डोळ्यातले अश्रू आवरत नाहीयेत, आनंदाचे अश्रू आहेत ते. वडिलांना आनंदाचा आणि आश्चर्याचा धक्का दिलाय मुलांनी. थँक्यू सो मच मित्रांनो. किती लोकांना पॉवरफुल वाटला व्हिडिओ. यस, जबरदस्त यार. फंटास्टिक. इमोशनल. यस. फिलिंग्स. फिलिंग आयुष्यामध्ये फार इम्पॉर्टंट असतात मित्रांनो. फिलिंग्स. येस. हे फिलिंग व्हिज्युअलाइज करण्यासारखे असतात. ज्यावेळी माझी गाडी येईल त्यावेळेला ती फिलिंग मनामध्ये असतात. येस. माझ्या मिसेसला, माझ्या मुलांना मी त्या कारमधून घेऊन जाणार आहे पुढे. येस. ते घर ज्यावेळी तुम्ही ती चावी हातामध्ये घेता आणि ते दरवाजाचा तुम्ही तो फ्लॅटचा दरवाजा ओपन करता, ते फिलिंग मित्रांनो नाही शब्दात सांगू शकत आपण. आणि त्यासाठी आपल्याला जे आज जे काही प्रेरणा दिलेले तुम्हाला, आज जे काही विचार तुमच्या पुढे मांडलेले आहेत, जे आमच्या अनुभवातून आहेत पुढे तुमच्या, हे विचार जसेच्या तसे ऍज इट इज सरेंडर मोड मध्ये राहून, ऍक्सेप्टन्स मोड मध्ये राहून पहिल्या दिवसापासून आपण स्टार्ट करूया. तयार आहात? थँक्यू सो मच. त्याच्यानंतर आपण एक 2-3 लोकांशी नक्की बोलूयात फटाफट. काय वाटलं सांगा. कल्पना मॅडम 2 मिनिट बोलूयात. 1-1 मिनिट बोला. प्रत्येकाने आपले अभिप्राय शेअर करा. तुमचे इनपुट सांगा फटाफट. कल्पना मॅडम, गुड मॉर्निंग. आवाज येतोय? गड सर, म्यूट ओपन करा. विलास सर. Yes, sir. येस येस. कल्पना मॅडम, गुड मॉर्निंग. Good विलास सर morning. बोला. Good morning. गुड Good मॉर्निंग. morning, गुड मॉर्निंग मॅडम.
आजची मीटिंग खरंच खूप छान झाली सर. तुम्ही जे काय आयडिया दिलेल्या आहेत सगळ्या त्या फारच छान होत्या. म्हणजे आता नाही का, इम्प्लिमेंट म्हणजे महत्वाचं आहे. ह्याच्यातून आपण खरंच ग्रोथ करू शकतो. अगदी सोप्या सोप्या आयडिया दिलेल्या आहेत. म्हणजे नेटवर्किंग वर बोलण्याची गरज नाही किंवा आयडी काढा नाही का, एवढे जॉईनिंग जॉईंट व्हा. आहेत. अपलाईन मी हा आहे, डाऊनलाईन तुम्ही आहात. हा हे सगळं काय बोलायची गरज नाही. अगदी स्मार्ट, म्हणजे एकदम सुंदर आयडिया आहेत या. ह्याच्यावर काम केलं तर छान होऊ शकते सर. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. मस्त, दत्तात्रय खूप डांगे छान. बोला फलटण मधून, काय वाटलं सर आजच्या मीटिंग मध्ये आणि काय केलं पाहिजे असं तुम्हाला वाटत आहे? दुबईला वापस जाण्याची गरज नाहीये. नोकरी आयुष्यभर करण्याची गरज नाहीये. दत्तात्रय सर म्यूट ओपन करा, तिथे क्लिक करा. विलास सर पण आहेत ना, विलास सर पण या पुढं. सर गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग, गुड आवाज मॉर्निंग येतोय दत्तात्रय. येतोय येतोय, आवाज येतोय. सर? आवाज येतोय हा सर? विलास सर बोला. बरं. इन्कमची गंमत तुम्ही जबरदस्त सांगता सर. पैसा पैसा पैसा. जिंदगी को छान छान. जिंदगी बनाने आया पैसा. आणि शेवटपर्यंत पैसेच पाहिजेत. इज खरंय. इम्पॉर्टंट सर. तुमची तळमळ खूप आहे. धन्यवाद सर. मराठीत आले का पुस्तक? सर मराठीतलं आपलं पुस्तक पुस्तक संपलेलं आहे, स्टॉक आउट आहे. आपल्याला हिंदी पुस्तक आता आहे आपल्याकडं, कारण मराठीचं पुस्तक आता मी घरी गेल्यानंतर पूर्णपणे डिझायनिंगला घेतोय. कारण आता मी ज्यावेळेस जाईल ना सुट्टीमध्ये गावी, मे बी मला बर. वाटतं एप्रिलच्या 10 तारखेनंतर मी गावी असणार आहे. त्यावेळी माझं तोच काम असणार आहे की कम्प्लिटली जसं डिझायनिंग केलं हिंदीला, तसं आपण हा मराठीला पण करून डिझाईन. ठीक आहे ते सर. सर खूप लागणार आहे एक पुस्तक काम करावं लोकांना लागेल मराठीतलं. आपल्याला, काही लोकांना आपल्याला थोडेसे म्हणतात ना की कुणाला डिस्काउंट मध्ये की पुस्तक हवंय, स्पेशल डिस्काउंट असणार आहे सर, तो एक्स्ट्रा नाही डिस्काउंट. डिस्काउंटचा नाही प्रॉब्लेम सर. नाही मराठीत नाही, आला ना डिस्काउंटचं नाही, जास्त क्वांटिटी मध्ये घ्यायचं आहेत ते पुस्तकं. हो. आहे तर ते समजा किमतीला आता अंकुश घेतील शिंदे पुस्तक, सर, काय पूर्वी सर प्रॉब्लेम नाही. असतील, कल्पना मॅडम असतील, तर आपण एक टॉप टॉप लीडर लोकांना सिलेक्ट करून त्यांना हे बुक ज्यादा तुमच्या क्वांटिटी मध्ये देऊन आपण त्याचा एक काय करूया, कारण प्रत्येक गोष्टीला सर मोठा पैसा लावावा लागतोय. येस येस येस, नक्की येस. नक्की. मग तिथं मी काय करू शकतो, ओके की जसं शेअर कसं केले जातात तसं शेअरचं काम करू. तुमचा पण फायदा ओके. होऊ शकेल आणि अनेक लोकांपर्यंत पुस्तक पोहोचेल. करू आपण आयडिया. नक्की मी नक्की सांगेल नक्की तुम्हाला सर. पर्सनली काय करता येईल ते. ठीक आहे. ओके सर. ओके, थँक्यू सर. ओके थँक्यू. येस दत्तात्रय बोला. हा सर, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. हा सर, आजच्या मीटिंग पासून आयुष्याचा एक टर्निंग पॉइंट भेटला की जेणेकरून एक फ्युचर चेंज होऊ शकते. जबरदस्त ना. अच्छा, आणि एक सिंगल त्याच्यामधून लाईन मध्ये भरपूर 60 लाख पाहिल्यावर कसं वाटलं? खूप छान वाटलं सर. आणि ही ते करायचंय डीएक्सएनच्या आपल्याला प्लॅनची सक्सेस. ताकद आहे. आपण ती ताकद लोकांपर्यंत पोहोचवली पाहिजे. ज्यांना थोडंफार मार्केटिंग प्लॅनचं नॉलेज आहे त्यांना तर नक्की सांगायचे. पण काही लोक असतात जे विनाकारण आपल्याला अडथळा निर्माण करतात, नाहीच म्हणतात किंवा त्यांना ते समजत नाही. त्यांना मात्र ह्या नवीन आयडिया वापरा. ई वॅलेट असेल, स्मार्ट कार्ड असेल, डीएक्सएन आधार कार्ड असेल. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. थँक्यू सर. येस, अजून कोणाला बोलायचं? 1 मिनिट, म्यूट ओपन करता येईल? मिनल मॅडम आहेत? राजू कांबळे बोला. राजू कांबळे, गुड मॉर्निंग. अच्छा, बरं, सगळ्यांना एक न्यूज आहे बरं का, महत्वाची गुड न्यूज. आपण एक प्रोग्राम ऑर्गनाईज करत होतो, इंडिपेंडेंट प्रोग्राम. इंडिपेंडेंट म्हणतात ना कन्व्हेन्शन सारखा. आणि त्याच्यासाठी आपण एक प्रोग्राम, जो एक इंडिपेंडेंट प्रोग्राम जो होणार आहे दानोरी मध्ये, दानोरी लोगावच्या मधल्या सेंटर पॉइंटला कुठे लोगाव मध्ये. कल्पना मॅडम तुम्ही सांगाल का हे इव्हेंट? कल्पना सर मॅडम 4 तारखेच्या इव्हेंट बद्दल सांगा. मध्ये. कुठे आहे ऍड्रेस अंदाजे, हॅलो आणि आपण कोणता हॉल बुक सर. केलाय, हॉलची कॅपॅसिटी? येस, हा, मी पाहिला 80 लोकांचा हॉल आहे. मध्येच होणार आहे. प्रॉपर लोहगाव मध्येच होणार आहे सर. प्रॉपर लोहगाव मध्ये सुंदर हॉल, कल्पना प्रॉपर मॅडमनी पाहिलेला आहे. 80 लोहगाव लोकांची कॅपॅसिटी असलेला डिसेंट हॉल आहे. हॉल. त्या ठिकाणी चेअर्स वगैरे सगळ्या अरेंजमेंट होतील. म्हणजे आपल्याला पूर्णपणे धानोरी असेल, टिंगरेनगर आहे, त्याच्या पुढे लोहगाव आहे, पुढे वाघोली साईड आहे, या सगळ्या बेल्टची लोक या 4 तारखेला आपल्याला एकत्र करायचे. तो दिवस आहे 4 तारीख म्हणजे शनिवार. आणि त्या ठिकाणी आपण प्रोग्रामची तिकीट फार नाममात्र ठेवत आहोत.
एक 30 रुपयाच तिकीट असणार आहे. इंडिपेंडेंटचा अर्थ होतो आपण स्वबळावरती प्रोग्राम करूयात, कंपनीची कोणतीही मदत न घेता. येस, तयार आहात? 30 रुपीज ओनली पास. त्यामुळे थोडस योगदान आपल्याला द्यायचं आहे आणि इंडिपेंडेंट सक्सेस व्हायचं आहे. कोणतीही डाऊन कंपनीकडनं मदत न घेता प्रोग्राम सक्सेसफुल केले ना तर तुम्ही इंडिपेंडेंट लीडर बनणार आहात. येस, इंडिपेंडेंट प्रोग्राम, इंडिपेंडेंट इव्हेंट, इंडिपेंडेंट कल्चर, दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट. पूर्ण नेपाळ, पूर्ण बिहार, पूर्णपणे युपी आणि बरेचसे स्टेट आणि बरेचसे कंट्रीज, बोलिव्हिया पासून फिलिपिन्स पर्यंत इंडिपेंडेंट प्रोग्राम करत आहेत. येस, त्यामुळे सगळ्यांनी काय करायचं, आपल्यासोबत 10 लोक कशी आणता येतील, 15 लोक कशी आणता येतील. बऱ्याच वेळेला प्रोग्राम फुकट सांगतो ना, त्याची व्हॅल्यू लोक ठेवत नाहीत. त्यांना वाटतं फुकट आहे म्हणजे तुमचा काहीतरी फायदा आहे. पण त्याला 30 रुपयाचा एंट्री पास हातामध्ये दिला की त्याची व्हॅल्यू वाटते. कुणीतरी येणार आहे मोठी व्यक्ती, सर याचे हे पासचे पेमेंट आहे. येस, रेडी आहात? व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. थँक्यू सो मच. या प्रोग्रामची तयारी आपण चांगली करत आहोत. 4 तारखेला हा प्रोग्राम होणार आहे लोहगाव मध्ये. कम्प्लीट लोहगाव बस स्टॉपच्या बाजूला आहे हॉल. छान हॉल आहे, सुंदर हॉल आहे. सगळ्यांनी तयारीला लागूया. थँक्यू सो मच. येस, राजू कांबळे सर बोलणार 2 मिनिट. राजू कांबळे सर, तयारी करायची सर आपल्याला चांगली. हॅलो गुड मॉर्निंग. हॅलो कांबळे गुड सर मॉर्निंग बोला. सर. बोला बोला. गुड मॉर्निंग सर. करूयात सर. गुड मॉर्निंग. आजची मीटिंग खूप छान झाली आणि तुम्ही सांगितलेले जे मुद्दे आहेत त्याच्यावरती परत खरं म्हटलं तर काम पूर्वीच व्हायला पाहिजे नव्हतं, पण मला वाटतं आताही काही वेळ गेली नाही तर यापुढे आपण काम करूयात. तुम्ही जे छोट्या छोट्या मुद्दे सांगितले, कसं तुम्ही कन्व्हिन्स करता, नेटवर्क मार्केटिंग न सांगता आपण कशा प्रकारे करू शकतो, खूप छान सांगितलं. आणि 4 तारखेचा कार्यक्रम पण करूया, काही अडचण नाही मॅडम सर. व्हेरी गुड. 4 काय तारखेच्या प्रॉब्लेम? प्रोग्रामला संध्याकाळी 3:30 वाजताचा प्रोग्राम आहे. 4 ला सुरू करायचं चालेल आपल्याला चालेल मीटिंग. ठीक आहे, चालेल समजून चालेल घ्यायचं सर. आतापासून शनिवारची. चालेल चालेल. ओके. थँक्यू सर. थँक्यू. आणि हो, ओके सगळ्यात सर. महत्त्वाचं, जाता जाता सर्वांनी मेसेज घ्या. मीटिंग क्लोज करण्यापूर्वी ओपनिंग पीव्ही आज संध्याकाळ, आज रात्री 12 वाजता आपल्याला पीव्ही बिल करायची आहेत. मग कुणी 3000 पीव्ही करा, कुणी 5 करा, डोंट वरी, नो प्रॉब्लेम, तुमची इच्छा. पण मिनिमम 1500 किंवा 1000 पीव्ही करून आपले बिल रात्रीच्या 12 वाजता आपल्याला शेअर करा. बघूयात आता इतकी एनर्जी लावल्यानंतर किती लोक 1000 पीव्हीच्या पुढे राहतात. कमीत कमी 1000 पीव्ही मॅन्डेटरी राहतील. येस, मिनिमम. चला, आणि तुम्हाला जे लागतात ते प्रोडक्ट पहिल्या दिवशी आपल्या घरामध्ये सेटअप करा आणि त्याच्यातून तुमचं होम शॉप रेडी करा. पुढे डेव्हलपमेंटला स्टार्ट करा, जेणेकरून प्रोडक्ट तुमच्याकडे असतील तर तुम्ही जागेवरती लोकांना सपोर्ट तयार कराल. थँक्यू सो मच. आज संध्याकाळी प्रत्येकाने आपली बिल शेअर करूयात. मी देखील माझं 3000 पीव्हीचं बिल शेअर करणार आहे. तुम्हाला तुमच्या इच्छेने जेवढ्या पीव्ही करता तेवढ्या पीव्ही करण्याचा प्रयत्न करा. पण 1 तारीख कोणीही मिस करायची नाही. कमिटमेंट आणि प्रॉमिस वाला पी लिहायचा आणि आज जायचंय आपल्याला. चला बघूयात किती लोक पी लिहित आहेत. बघूया. चला, इतकी मेहनत घेतली मित्रांनो, 1.5 तास मी कंटिन्यू बोलतोय तुमच्या समोर. लवकर प्रॉमिस वाला पी मला हवाय. प्रॉमिस प्रॉमिस. थँक्स सर, थँक्स. ओके, थँक्यू डांगे सर, थँक्यू विलास सर, थँक्यू राजू कांबळे सर. लवकर लिहायचा पी, फास्ट. मला बोलायचं नाहीये, फक्त आता लिहायचंय सर. प्रॉमिस सर, पी. म्हणजे आपण तुमच्या सोबत आहोत आणि ही सुरुवात झालेली आहे. कल्पना मॅडम, थँक्यू. सागर सागणे सर, वाव, फंटास्टिक सागर सर, व्हेरी गुड. डेव्हलपमेंट जोरात करूया सर नाशिक मध्ये. पार्टिसिपेंट 001 नाव नाहीये तुमचं, एकदा लिहिलं तर बरं वाटेल चॅट बॉक्स मध्ये. पी. अजून लवकर लवकर. विनोद चव्हाण सर, फंटास्टिक, व्हेरी गुड. पी, फंटास्टिक. अजून कोण कोण आहेत? पी. प्रॉमिस. हा सर, येस, वी आर विथ यू, द सिस्टम, परफेक्ट. सगळ्यांनी सांगा, सगळ्यांनी पटपट लिहायचंय. 1+60. आता काय नाव बरं बघायचं, काय नाव सांगा बरं तुमचं. तुम्ही लिहा चॅट बॉक्स मध्ये नाव तुमचं आणि मग नावाच्या पुढे पी लिहा. येस, छान छान मोबाईल आहेत लोकांकडे. 1+. व्हेरी गुड, व्हेरी गुड. बाकीचे लोक कुठे आहेत? सगळे लिहा. पी 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 पी. फास्ट लिहा, फास्ट लिहा, फास्ट लिहा. वेळ कमी आहे मित्रांनो, 1 मिनिटामध्ये क्लोज करायचं आहे. मला तुमचा पी पाहायचा आहे. मनोहर गोरटकर, वेलकम सर, वेलकम. जबरदस्त, कॉंग्रॅच्युलेशन. आज संध्याकाळी रात्रीच्या 12 वाजता बिलिंग करायची आपल्याला. यासाठी जवळच्या कुठल्याही स्टॉकिस्टला फोन करता येईल. सूरज माने सर आहेत, संगीता मॅडम आहेत, आपल्या वारुंजीकर सर आहेत, त्याच्यानंतर आपल्या इकडून कल्पना मॅडम, सूरज माने सर आहेत. इकडून आपण निगडी मधून बिलं होऊ शकतात. संतोष सर आहेत. 1 तारखेची बिलं रात्रीची.
थँक्यू सर. रेडी पीव्ही आल्या आहेत. व्हेरी गुड कल्पना मॅडम. फॅन्टास्टिक. व्हेरी गुड. थँक्यू सो मच मित्रांनो. प्रज्ञा मॅडम, थँक्यू सो मच प्रज्ञा मॅडम. येस, व्हेरी गुड, व्हेरी गुड. थँक्यू. चला मीटिंग क्लोज करूया. थँक्यू सो मच. मला नाही या भेटला. तुमच्यासाठी आपण दुनियातले कोणत्या पण कोपऱ्यात जाऊ शकतो.